बर्फाचा गोळा. उन्हाळ्याचे दिवस होते. दुपारच्या कडक उन्हानंतर सूर्य आता मावळणार होता. गट्टू आणि चिंकी कूलरची थंड थंड हवा खात झोपले होते. थोड्याच वेळात आई त्यांना उठवायला येते. गट्टू चिंकी, चला उठा आता. 5 वाजत आलेत आणि तुमचे मित्र तुम्हाला खेळायला बोलवायला आलेत. फ्रेंड्स आलेत हे ऐकून गट्टू आणि चिंकी दोघांची झोप उडते आणि ते दोघेही पटकन उठून तोंड धुवायला जातात. लिव्हिंग रूम मध्ये त्यांचे मित्र गुड्डी आणि हरी यांना रूह अफजाई देत असते. थँक्यू आंटी. थँक्यू काकू, मजा आली रूह अफजा पिऊन. अरे अरे, वेलकम मुलांनो. बाहेर किती ऊन आहे ना, म्हणून तुमच्यासाठी गारगार रूह अफजा. हे तुम्हाला खेळण्यासाठी अजून ऊर्जा देईल. सगळे हसू लागतात. तेवढ्यात गट्टू आणि चिंकी तोंड धुवून तिथे येतात. चला गुड्डी आणि हरी, आपण सगळे जण घराच्या समोरच्या प्लेग्राऊंड मध्ये खेळायला जाऊ. तिथे किती झोपाळ्या आहेत. हो, आणि मी माझं बॅडमिंटन सुद्धा घेतलं आहे. आपण सगळे बॅडमिंटन सुद्धा खेळू, ओके? हो चिंकी, नक्की. खूप मजा येईल. तिथे गोळेवाले काका सुद्धा येणार आहेत. चला लवकर जाऊयात. हो मुलांनो, तुम्ही सगळे आता तुमचा रूह अफजा संपवा. गट्टू चिंकी, तुम्हीही तुमचा रूह अफजा संपवा, मग खेळा. त्यामुळे खेळताना तुमच्या शरीरातलं पाणी कमी होणार नाही. हे ऐकून सगळी मुलं आपापला रूह अफजा पटकन संपवतात आणि चौघेही प्लेग्राऊंड मध्ये खेळायला निघतात. प्लेग्राऊंड मध्ये जाऊन सगळेजण झोके घेऊ लागतात. चला आपण त्या घसरगुंडीवर जाऊया. ती किती मस्त आहे. हो गट्टू, चल. इथे केवढी मजा येते आहे ना झोका खेळायला. बघा, गोळेवाले काका केव्हा येणार आहेत. मला तर माझ्या आवडीचा काला खट्टा गोळा खायचा आहे. हो खरंच, मलाही आता वाट बघायचा कंटाळा आलाय. मी तर मँगो फ्लेवरचा गोळा खाणार आहे. काय चिंकी, तू कोणता फ्लेवर खाणार? मी तर काका आल्यानंतरच ठरवणार. पार्क मध्ये झोका खेळल्यानंतर गट्टू, चिंकी, गुड्डी आणि हरी चौघे मिळून बॅडमिंटन खेळतात आणि खूप एन्जॉय करतात. अर्धा तास खेळल्यानंतर ते चौघे थकून तिथेच जाऊन बसतात. सगळ्या मुलांना उकाड्यामुळे खूप घाम येत होता. तेवढ्यात त्यांना एक आवाज ऐकू येतो. गोळा घ्या गोळा, थंड थंड गोड गोड गोळा घ्या. गोळेवाल्या काकांचा आवाज ऐकून सगळी मुलं एकमेकांकडे बघतात. चला आपण सगळे घरी जाऊन आईकडून गोळ्यासाठी पैसे घेऊन येऊ. पण तोपर्यंत ते काका दूर निघून तर जाणार नाहीत ना. माझ्याकडे एक आयडिया आहे. मी आणि गट्टू आईकडून लवकर पैसे घेऊन येतो आणि तुम्ही दोघे गोळेवाल्या काकांना पुढे जाण्यापासून थांबवा. सगळी प्लॅनिंग करून ती मुलं पटकन उठतात आणि धावतच प्लॅन प्रमाणे काम करू लागतात. गट्टू आणि चिंकी आईकडून गोळ्यासाठी पैसे घेतात आणि गुड्डी आणि हरी धावत जाऊन गोळेवाल्या काकांना थांबवतात. अरे गोळेवाले काका थांबा, आम्हाला कुल्फी घ्यायची आहे. हो हो काका, थांबा. आम्ही खूप वेळापासून तुम्हाला बोलावतोय. अरे अरे मुलांनो, तुम्हाला पळून पळून चांगलाच दम लागलाय. थांबा, मी आता तुम्हाला एक मस्त गोळा खाऊ घालतो. काका, आमच्यासाठी 4 गोळे बनवा. हो हो नक्कीच मुलांनो, सांगा कोण कोणता फ्लेवर खाणार तुम्ही सगळे. मला तर मँगो फ्लेवर हवाय. आणि माझ्यासाठी एक काळा खट्टा फ्लेवरचा गोळा बनवा. मी एक मिक्स गोळा खाईल ज्यात सगळे फ्लेवर्स असतील. मला एक गावा फ्लेवरचा गोळा खायचाय. हो हो मुलांनो, माझा आज बनवलेला गोळा खूप खास असणार आहे. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात आणि विचारात पडतात. का काका, आज गोळ्यामध्ये खास काय? मुलांनो, आज मी तुम्हाला फक्त तुमच्या आवडीचाच फ्लेवर नाही तर तुमच्या आवडीच्या आकाराचाही गोळा देणार आहे. वाव, याचा अर्थ असा आहे की आम्ही जो आकार सांगू त्या आकारात तुम्ही गोळा बनवून देणार. हो हो अगदी बरोबर म्हणालीस. गोळेवाल्या काकांचं हे बोलणं ऐकून सगळी मुलं खूप खुश होतात. चला मुलांनो, मला पटापटा सांगा कुणाला कुठल्या आकाराचा गोळा खायचा आहे ते. काका, माझ्या गोळ्याचा शेप अगदी राऊंड राऊंड असायला हवा. तर मग मला चौकोनी गोळा बनवा काका.
मला लंबगोल आकाराचा गोळा हवाय, सगळ्यांपेक्षा वेगळा. मला तर त्रिकोणी आकाराचा गोळा हवाय. हे घ्या मुलांनो, तुमच्या आवडीचे गोळे. सगळी मुलं आपापला गोळा घेऊन काकांना थँक्यू म्हणतात. गोळा खाताना चौघेही जण ग्राउंड मध्ये बसतात आणि गप्पा मारू लागतात. अंधार होऊ लागला होता आणि खेळून सगळी मुलं आपापल्या आईबाबांबरोबर आपल्या घरी परतत होते. गट्टू, चिंकी आणि त्यांच्या मित्रांचा गोळा तर संपतो, पण त्यांच्या गप्पा सुरू असतात. तेवढ्यात आई त्यांना हाक मारते. मुलांनो, चला सगळे आत या. गुड्डी आणि हरी, तुमच्या घरूनही फोन आला होता. तुमची आई तुम्हाला बोलावतीये आणि आता रात्रही होणार आहे मुलांनो. हो काकू, आम्हीही आता निघतोच आहे. बाय गट्टू चिंकी. बाय बाय गट्टू, चिंकी. बाय बाय. बाय बाय. उद्या तुम्ही दोघं परत या. आपण परत गोळा खाऊ आणि खूप मजा करू. हो, आम्ही उद्या नक्की येऊ गट्टू. चेस चॅम्पियन चिंकी. पावसाच्या सीझन मध्ये अचानक खूप सारं ऊन पडलं होतं. बदलत्या वातावरणाचा मुलांच्या आरोग्यावर खूप परिणाम झाला आणि बऱ्याच मुलांना सर्दी खोकला होत होता. एक दिवस चिंकी ही घरी जेव्हा आली तेव्हा तिला खूप खोकला येत होता. अगं चिंकी, तुला बरं वाटत नाहीये का? हो आई, दुपारपासूनच घशात कसं तरी होतंय. काही हरकत नाही, मी तुळशीची पानं, आलं, काळी मिरी घालून काढा करून देते. तो पी, संध्याकाळपर्यंत खोकला बरा होऊन जाईल. पण संध्याकाळी चिंकीची तब्येत अजून बिघडली आणि तिला तापही आला होता. बाबांनी फॅमिली डॉक्टरला फोन केला आणि त्यांनी चिंकीचं पूर्ण चेकअप केलं. हिला व्हायरल इन्फेक्शन झालंय. आजकाल बऱ्याच मुलांना होतंय. चिंतेचं काही कारण नाही. मी औषधं लिहून देतो. थोड्याच दिवसात चिंकी बरी होऊन जाईल. गट्टूला पण चिंकीची खूप काळजी वाटत होती. त्यानेही जबाबदार भावाप्रमाणे काम केलं आणि पटकन जाऊन चिंकीसाठी औषधं घेऊन आला. आईने चिंकीला औषधं खाऊ घातली आणि ती आरामात झोपली. दुसऱ्या दिवशीपासून चिंकी शाळेत जात नव्हती. चिंकीला दिवसभर डॉक्टरांनी बेडरेस्ट दिली होती. गट्टू ही शाळेतून आल्यावर जास्तीत जास्त आपला वेळ चिंकी सोबत घालवत होता. चिंकी अशीच बोर होऊ नये त्यासाठी गट्टू तिला स्टोरी बुक्स आणि मॅगझिन्स मधून स्टोरी ऐकवत होता. गट्टूला असं चिंकीची काळजी घेताना बघून आई खूप खुश होत होती. एके दिवशी गट्टूने पेपरमध्ये एक इंटरेस्टिंग गोष्ट वाचली तर त्याने चिंकीला ते सांगितलं. अगं चिंकी, मी आज एका अशा कॉम्प्युटर विषयी वाचलं की जो चेस खेळतो. हो चिंकी, शास्त्रज्ञांनी एक असा कॉम्प्युटर बनवलाय जो आपल्या माणसांसारखा चेस खेळू शकतो. त्याचं नाव डीप ब्लू आहे आणि त्याने एकदा तर चेसच्या वर्ल्ड चॅम्पियन प्लेअरला हरवलं होतं. अरे वा, मला सुद्धा चेस खूप आवडतं खेळायला. मी तुला फोनवर चेसचं ॲप इन्स्टॉल करून देईल. तू एकटी असताना सुद्धा गेम शिकून प्रॅक्टिस करू शकते. गट्टूने चिंकीच्या फोनमध्ये चेसचं ॲप इन्स्टॉल केलं. आता तुम्हीही आमच्या आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक इज इन द डिस्क्रिप्शन. आणि चिंकी ही गेमचे बारकावे शिकून प्रॅक्टिस करू लागली. आई बाबाही चिंकीच्या या नव्या छंदावर खुश होते. दुसऱ्या दिवशी ऑफिसमधून बाबा जेव्हा घरी आले तेव्हा त्यांनी चिंकीला एक पॅकेट दिलं. अरे, काय आहे या पाकिटात? रॅपर उघडून तर पहा, तुझ्यासाठी सरप्राईज गिफ्ट आहे. चिंकी पॅकेट उघडते तर त्यात तिला एक चेस बोर्ड मिळतो. अरे वा, हा तर खूपच मस्त चेस बोर्ड आहे. आई आणि गट्टू देखील चिंकीच्या सरप्राईज गिफ्टला बघून टाळ्या वाजवतात. मला तर पूर्ण खात्री आहे की एक दिवस चिंकी सुद्धा प्रज्ञा आनंदासारखी आपल्या सगळ्यांची अभिमानाने मान उंचावेल. प्रज्ञा आनंदा कोण आहे आई? प्रज्ञा आनंदा एक भारतीय चेस प्लेअर आहे जो 16 वर्षाचा असूनही मागच्या वर्षी वर्ल्ड चॅम्पियन मॅग्नेस कार्लसनला हरवलं होतं. फक्त 16व्या वर्षी त्याने वर्ल्ड चॅम्पियनला हरवलं. तू सुद्धा कमी वयातच चॅम्पियन होशील चिंकी, मला खात्री आहे. चिंकी ऑनलाईनच आपल्या शाळेच्या मित्रांसोबत चेस खेळू लागली. काहीच दिवसात चिंकीचा गेम एवढा इम्प्रूव्ह झाला होता की शाळेतली लोकही तिची खूप स्तुती करू लागले. चिंकीच्या वर्गमैत्रिणींनी शाळेच्या स्पोर्ट टीचर राधिका मॅमला चिंकीबद्दल सांगितलं. राधिका मॅडम स्वतः चांगल्या खेळाडू होत्या चेसच्या. दुसऱ्या दिवशी राधिका मॅम चिंकीची तब्येत बघायला चिंकीच्या घरी आल्या. डॉक्टरांच्या औषधांमुळे चिंकीची तब्येत बरीच सुधारली होती, पण तिला अजूनही बरं व्हायला 3-4 दिवस तर लागणार होतेच.
तू अटेंडन्सची काळजी करू नको चिंकी. फक्त तुझ्या तब्येतीकडे लक्ष दे. हो मॅम. आणि मी तुझ्या चेस गेम विषयी खूप ऐकलंय. सगळे जण तुझं कौतुक करत होते. मी तर अजून शिकतीये मॅम, पण चेस खेळताना मला खूप मजा येते. चल, आपण दोघी एक गेम खेळूया. चिंकीने चेसबोर्ड लावला आणि राधिका मॅडम सोबत गेम खेळू लागली. आई राधिका मॅडमसाठी चहा आणि बिस्किट्स घेऊन आली आणि सोबत बसून त्यांचा गेम पाहू लागली. चिंकी अगदी विचारपूर्वक शांतपणे आपल्या चाली खेळत होती, त्यामुळे राधिका मॅडम बऱ्याच इम्प्रेस झाल्या. गेम तर फायनली राधिका मॅमच जिंकल्या, पण ज्या प्रकारे चिंकी खेळली होती ते अगदी कौतुकास्पद होते. राधिका मॅडमनी तिच्या गेम सुधारण्यासाठी खूप साऱ्या टिप्स तिला दिल्या. काही दिवसानंतर आंतरशालेय चेस कॉम्पिटिशन होणार होती आणि गट्टू चिंकीच्या शाळेच्या प्रिन्सिपलने स्कूलच्या टीमला अनाऊन्स केलं. ह्या वर्षी चेस टुर्नामेंटमध्ये आपल्या शाळेचं प्रतिनिधित्व करतील विशाल, प्रज्ञा, कुमुद आणि चिंकी. सगळ्या मुलांनी टाळ्या वाजवून स्कूल टीमचं अभिनंदन केलं. अभिनंदन चिंकी. मला खात्रीच होती की तुझं सिलेक्शन नक्की होणार. जिथे बरीच लोक चिंकीचं नाव ऐकून खुश होते, तिथेच काही जणांनी चिंकीवरती अविश्वासही दाखवला. हिस्ट्रीच्या टीचर संध्या मॅम म्हणतात, चिंकी तर खूप लहान आहे. इतक्या लहान वयात ती टुर्नामेंट मधल्या सिनियर स्टुडंट सोबत कशी टिकू शकेल? भलेही चिंकी वयाने लहान आहे, पण तिचं डोकं खूप चालतं. मला खात्री आहे चिंकी आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करेल. नेक्स्ट संडे टाउन हॉलमध्ये इंटर स्कूल चेस टुर्नामेंट सुरू झाली. चिंकीला प्रोत्साहित करायला आईबाबा आणि गट्टूही आला होता आणि शाळेचे बाकी प्लेयर्स आणि राधिका मॅडमही होत्या. पहिल्याच राऊंडमध्ये चिंकीच्या शाळेतले 2 मित्र कुमुद आणि विशाल हरले. प्रज्ञाने जोरदार खेळ खेळला आणि सेकंड राऊंडला क्वालिफाय झाली. पण चिंकीची मॅच सेंट पॉल स्कूलच्या पीटर वेगस सोबत झाली, जो गेल्या वर्षीचा उपविजेता होता. पीटर ओव्हर कॉन्फिडन्स मध्ये आपल्या मित्रांना म्हणाला, ही छोटी मुलगी तर माझ्यासमोर अर्धा तासही टिकणार नाही. त्याच्यासोबत उभे असलेली लोक चिंकीकडे पाहून हसू लागली. पण खेळ सुरू होताच चिंकीने असा घेर घातला की पीटर फसला. त्याने लक्षच दिलं नाही की चिंकीची क्वीन पीटरच्या हातात कशा प्रकारे येऊन एक खतरनाक जाळ विणत होती आणि 15 मिनिटातच पीटर चेकमेट झाला. दुसऱ्या राऊंडमध्ये सुद्धा चिंकीने आपल्या स्पर्धकाला हरवून जेव्हा सेमीफायनलमध्ये गेली, तेव्हा टुर्नामेंटमध्ये तिच्या नावाची चर्चा होऊ लागली. दुसरीकडे चिंकीच्या शाळेची दुसरी प्लेयर प्रज्ञा आपली मॅच हारली. आता मेडल जिंकण्याची सगळी जबाबदारी चिंकीच्या खांद्यावर आली. चिंकीची सेमीफायनल रुबिना बरोबर होती, जी चिंकीप्रमाणे पहिल्यांदाच या टुर्नामेंटमध्ये सहभागी झाली होती. पण तिच्या अटॅकिंग मूव्हची खूप चर्चा होती. मॅचच्या आधी राधिका मॅडम चिंकीला समजावताना म्हणतात, चिंकी, ह्या रुबिना नावाच्या मुलीचा अटॅकिंग गेम खूप डेंजरस आहे. मॅम, मी सिसिलियन डिफेन्स स्ट्रॅटेजीने गेम सुरू करेन. बघू रुबिनामध्ये किती पेशन्स आहेत. खेळ सुरू झाला आणि रुबिनाने एकापेक्षा एक अटॅकिंग मूव्ज बनवल्या. पण चिंकीचं अँटिसिपेशन खूप शार्प होतं. तिने ज्या प्रकारे आपला सिसिलियन डिफेन्स तयार केला होता, त्याने रुबिनाचं धैर्य तुटू लागलं. रुबिनाने अचानक चुका करायला सुरुवात केली आणि त्याचाच फायदा घेत चिंकीने रुबिनाचा किल्ला उद्ध्वस्त केला. प्रत्येकजण चकित होतं की कसं काय चिंकीने एवढ्या शांततेत रुबिनाला हरवलं. शेवटी फायनल गेम सुरू झाला आणि यावेळी चिंकीच्या समोर होती शनाया वर्मा, लास्ट इयरची चॅम्पियन. ती केवळ चिंकीपेक्षा 4 वर्षांनी मोठी होती, परंतु गेल्या 2 वर्षांपासून सलग ती गोल्ड मेडल जिंकत होती. चिंकीला शनायाच्या स्ट्रॅटेजीज काही समजत नव्हत्या आणि हळूहळू शनायाने गेमवर मजबूत पकड बनवली. तिने दोन्ही चिंकीचे नाईट आणि शोब उडवले, जिथे चिंकी मात्र फक्त शनायाच्या 3 पाऊंड्सचं नुकसान करू शकली. गेम हळूहळू शनायाकडे जातोय हे पाहून गट्टू, बाबा आणि आईच्या कपाळावर आठ्या पडू लागल्या. पण तेवढ्यात राधिका मॅडम म्हणाल्या, चिंकीची चाल हाय रिस्क असणारी आहे आणि तिने जर काम केलं तर तिचं लक्ष सरळ शनायाच्या राजावर असेल. खरं तर ही चाल चिंकीला राधिका मॅडमनीच शिकवली होती आणि त्यांचा अंदाज बरोबर खरा ठरला. चिंकीने थोड्याच वेळात शनायाच्या क्वीनला उडवलं. शनायाचा पूर्ण गेम तिच्या क्वीनवरतीच होता आणि चिंकीच्या या चालीनंतर ती एकदम कोलमडली. चिंकीने काहीच वेळात शनायाला चेकमेट केलं. दुसरीकडे टाउन हॉल सगळ्या टाळ्यांनी दुमदुमून गेला.
चीफ गेस्टने चिंकीला गोल्ड मेडल घातलं आणि हे पाहून आई, बाबा, गट्टू आणि राधिका मॅडम खूप खुश झाले. आणि आता तर चिंकी राज्यस्तरीय ज्युनियर चेस चॅम्पियनसाठी पात्र ठरलीये. खूप मस्त चिंकी. तुझे आजारपणाचे दिवस सुद्धा एक नवीन स्किल शिकण्यात घालवलेस आणि त्याचमुळे आज तू चॅम्पियन झालीस. वी आर प्राऊड ऑफ यू चिंकी. क्लास मॉनिटर. गट्टू आणि चिंकीच्या युनिट टेस्ट ओव्हर झाल्या होत्या आणि आता नवीन सेमिस्टर सुरू होणार होतं. सगळी मुलं खूप एक्साइटेड होती. चिंकी, एकदाच्या परीक्षा संपल्या. आता काही दिवस आरामात राहू. कसा आराम करणार गट्टू? आता नवीन सेमिस्टरचा नवीन अभ्यास सुद्धा असणार ना? हो चिंकी, हे तू एकदम बरोबर बोलतेस. तसं तर मी रोज 8च्या तासाची वाट बघत असतो. तेवढ्यात वर्गात गट्टू चिंकीच्या क्लास टीचर येतात. सगळी मुलं शांत होतात. मुलांनो, परीक्षा कशा होत्या? खूप मस्त टीचर. गुड, व्हेरी गुड. तर मुलांनो, ह्याच बरोबर आता तुमचं नवीन सेमिस्टर सुरू होतंय आणि मी तुमच्या वर्गाचा नवीन मॉनिटर निवडणार आहे आणि तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव मी तुम्हाला शेवटच्या तासाला सांगणार आहे. ओके? सगळी मुलं नवीन मॉनिटर कोण होणार याबद्दल चर्चा करू लागतात. तेवढ्यात टीचर सगळ्यांना शांत बसायला सांगतात आणि अटेंडन्स घेऊन निघून जातात. अगं चिंकी, मी तर शेवटच्या तासासाठी खूप एक्सायटेड आहे. आपल्या वर्गाचा नवीन मॉनिटर कोण होणार आहे माहित नाही, हो ना? हो गट्टू, कदाचित आपल्यापैकीच कोणीतरी एक नवीन मॉनिटर होईल. हो, पण आता हे सगळं सोडा. चला, तुम्ही आता सोशल सायन्सचा अभ्यास काढा. पुढचा तास सोशल सायन्सचा आहे. तेवढ्यात तिथे सोशल सायन्सच्या मॅडम येतात आणि क्लास सुरू होतो. तेव्हा क्लास झाल्यानंतर शेवटच्या तासाला टीचर नव्या मॉनिटरचं नाव अनाऊन्स करायला येतात. मुलांनो, तुमच्या नवीन मॉनिटरचं नाव आहे गट्टू. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागतात. गट्टूच्या आनंदाला तर पारावर उरला नव्हता. अरे वा गट्टू, नवीन मॉनिटर तू आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. थँक्यू ऑल ऑफ यू. मला तर विश्वासच बसत नाहीये. गट्टू, आता वर्गाच्या मॉनिटरची सगळी कामं तुला करायची आहेत आणि जेव्हा कोणी शिक्षक वर्गात नसतील त्यावेळेस वर्ग तुला शांत ठेवायचा आहे. पण गट्टू खुश होण्याच्या नादात मॅडमच्या या बोलण्याकडे लक्ष देत नाही. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntunkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. घरी गेल्यावर डिनर घेताना गट्टू आईबाबांना ही आनंदाची बातमी सांगतो. अरे वा गट्टू, कॉंग्रॅच्युलेशन्स. मीही शाळेत असताना बऱ्याचदा मॉनिटर बनायचो. थँक्यू बाबा. आता उद्यापासून शाळेत खूप मजा येणार आहे. गट्टू आपलं जेवण करून पटकन झोपायला जातो. दुसऱ्या दिवशी शाळेत. मुलांनो, आज तुमच्या मॅथ्स टीचर आल्या नाहीयेत म्हणून तुमचा 3रा तास ऑफ असणार आहे. त्यावेळेस वर्गाचा मॉनिटर वर्ग शांत ठेवण्याचं काम करेल. ओके गट्टू? ओके मॅम. जसा 3rd पिरियड होतो, गट्टू वर्गासमोर हातात खडू घेऊन उभा राहतो. आता कोणीही गडबड करणार नाही. जो बोलेल त्याचं नाव मी फळ्यावर लिहिणार आहे. थोड्याच वेळात गट्टू आपला बेस्ट फ्रेंड बंटीला गुड्डीशी बोलताना पाहतो. अरे बंटी, तू का बोलतोयस? मी आताच तुझं नाव फळ्यावर लिहीन. गट्टू, तू आपल्या बेस्ट फ्रेंडचं नाव लिहिणार? जर तू असं केलंस तर मला खूप वाईट वाटेल. गट्टू विचारात पडतो. थोडा विचार करून तो बंटीचं नाव तर लिहित नाही, पण तो गुड्डीचं नाव लिहितो. हे पाहून गुड्डीला राग येतो आणि इतकंच नाही तर गट्टू आपल्या मित्रांशी बोलतोही. आवाज ऐकून त्यांची क्लास टीचर वर्गात येते. अरे वर्गात कसला गोंधळ चालू आहे? आणि गट्टू, तू वर्ग शांत नाही ठेवलास? मॅम, मी तर सगळ्यांची नावंही लिहिली होती, पण ते... गट्टू काही बोलणार तेवढ्यात गुड्डी उभी राहून मॅडमला म्हणते, मॅम, गट्टूने त्याचा बेस्ट फ्रेंड बंटीचं नाव नाही लिहिलं आणि बाकी सगळ्यांचं लिहिलं आणि तोच वर्गामध्ये सगळ्यांशी गप्पा मारत होता. सगळेजण गुड्डीच्या हो मध्ये हो मिळवतात. हे ऐकून मॅमला खूप राग येतो आणि त्या गट्टूला रागावतात. गट्टू, मी तुला मॉनिटर अशासाठी केलं होतं की मला असं वाटतं की तू एक रिस्पॉन्सिबल मुलगा आहेस, पण असं काहीतरी करून मला चुकीचं ठरवलंस. आता तू वर्गाचा मॉनिटर नाहीयेस. उद्या मी नवीन मॉनिटर निवडणार. यावर गट्टूला खूप वाईट वाटतं. तो पूर्ण दिवस कोणाशी काहीच बोलत नाही आणि सुट्टीत देखील गट्टू आपल्या रूम मध्ये घरी जाऊन कोणाशीही काहीही बोलत नाही.
हे पाहून आई काळजीमध्ये पडते. ह्या गट्टूला काय झालंय? चिंकी आईला सगळं सांगते. आई सगळं ऐकून गट्टूसाठी खायला घेऊन त्याच्या रूम मध्ये जाते. गट्टू बाळा, तू जेव्हापासून शाळेतून आलाय तुझ्या रूम मध्येच आहे. घे, खाऊन घे. गट्टू चुपचाप बसला होता. तेवढ्यात तो आईला मिठी मारतो आणि त्याला रडू येतं. आई, मॅडम मला सगळ्यांसमोर ओरडल्या म्हणून मला अजिबात चांगलं नाही वाटलं. अरे गट्टू बाळा, इट्स ओके, काही हरकत नाही. आई गट्टूला समजावू लागते. गट्टू बाळा, मॅडमनी तुला ही रिस्पॉन्सिबिलिटी अशासाठी दिली कारण त्यांना असं वाटलं की वर्गातील इतर मुलांपेक्षा जास्त रिस्पॉन्सिबल आहेस. पण नंतर जेव्हा तू मस्ती केली आणि तुझ्या बेस्ट फ्रेंडचं नाव फळ्यावर नाही लिहिलं तर तू तुझी रिस्पॉन्सिबिलिटी पाळली नाहीस ना, आणि मॅडमचा विश्वासही तोडला. म्हणून तू तुझी चूक स्वीकारून मॅडमना सॉरी म्हटलं पाहिजे आणि त्यांच्याकडे अजून एक संधी मागितली पाहिजे. आणि त्याचबरोबर तू मॅडमना प्रॉमिस कर की असं परत होणार नाही. गट्टू आईचं बोलणं नीट ऐकतो आणि त्याला त्याची चूक समजते. आई, मला समजलं. मी उद्या सकाळीच जाऊन सगळ्यात आधी मॅडमना सॉरी म्हणेन आणि त्यांच्याकडे अजून एक संधीही मागेन. व्हेरी गुड. चल, आता कर जेवण. दुसऱ्या दिवशी सकाळी गट्टू मॅडमकडे जातो. मॅडम, मी कालच्याबद्दल तुम्हाला माफी मागतो. मॅडम प्लीज मला अजून एक संधी द्या ना. मी परत अशी चूक कधीच करणार नाही. आय प्रॉमिस. गट्टूला सॉरी बोलताना बघून मॅडमला खूप चांगलं वाटतं आणि त्या त्याला माफ करतात. इट्स ओके गट्टू, ठीक आहे. मी तुला परत एक संधी देते. तूच वर्गाचा मॉनिटर आहेस, पण तुला तुझी जबाबदारी नीट पार पाडता आली पाहिजे. ओके? ओके मॅम. यावेळी गट्टू आपल्या सगळ्या ड्युटी छान पार पाडतो आणि सगळे या नव्या मॉनिटरवर खूप खुश होतात. चिंकीने बनवला केक. आज गट्टू चिंकीच्या शाळेला सुट्टी होती आणि ते दोघेही बसून बसून खूप कंटाळले होते. तेवढ्यात चिंकी टीव्ही ऑन करते. किती बोर होतंय गट्टू. चल मिळून टीव्ही बघूया. हो चिंकी, चल काहीतरी छान बघू. काय लावू? कुठलं कार्टून लावू? अगं नाही चिंकी, मला कार्टून नाही बघायचं. काहीतरी नवीन शोध ना छान. अरे वा, हे बघ, गट्टू टीव्हीवर कुकरी शो येतोय. आई हेच बघून आपल्यासाठी नवीन नवीन पदार्थ बनवते. अगं हो चिंकी, चल बघूया आज याच्यात काय बनवायला शिकवणार आहे. ह्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आई हा शो रोज बघते. कुकरी शो मध्ये केकची रेसिपी होती. गट्टू चिंकी लक्षपूर्वक रेसिपी पाहू लागले. चिंकी, ह्यांना केक करताना पाहून मलाही केक खावासा वाटतोय. आपण दोघं मिळून केक बनवूया. हो गट्टू, मीही हाच विचार करतेय. तसंही आपण रिकामेच बसलोय आणि खूप बोर होतंय. तर चल मग उशीर का करायचा. चल जरा स्वयंपाकघरात जाऊन बघू की केक बनवण्याचं सामान कुठे ठेवलंय. हो गट्टू, तू जा आणि सामान शोधायला सुरुवात कर. तोपर्यंत मी आईकडून केक बनवण्याची परवानगी घेऊन येते. दोघेही आपापल्या कामाला लागतात. मग गट्टू खूप उदास होऊन चिंकीकडे येतो. चिंकी आईच्या खोलीत होती. चल गट्टू, बघ, आईने आपल्याला केक बनवण्याची परवानगी दिली. अगं पण चिंकी, आपण केक बनवायचा तरी कसा. केक बनवण्याचं सामान नाहीये सगळं. अरे हो, आता आठवलं. मी मागच्या आठवड्यात केक बनवला होता ना. त्यानंतर आजपर्यंत मी शॉपिंगला जाऊच शकले नाही, म्हणून केक बनवण्याचं सगळं सामान घरात नाहीये. हे ऐकून गट्टू आणि चिंकी खूप उदास होतात. किती बोर होतंय आम्हाला. मोठ्या मुश्किलीने केक बनवण्याची आयडिया सुचली होती. आता काय करायचं? आई मुलांना उदास झालेलं पाहून म्हणते, अरे गट्टू चिंकी, तुम्ही दोघे इतकेही उदास नका होऊ. माझ्याकडे एक मस्त आयडिया आहे. तुम्ही रेग्युलर केकच्या ऐवजी एक स्पंज केक बनवा. तो बनवण्याचं सगळं सामान आहे घरात. हे ऐकून गट्टू आणि चिंकीला पुन्हा एकदा नवी आशा दिसली. ते पुन्हा एकदा एक्सायटेड होऊन आईच्या पाठीमागे किचन मध्ये गेले. हे बघा मुलांनो, तुमच्याजवळ तर सामान कमी आहे, म्हणून तुम्ही तसा केक नाही बनवू शकणार जो तुम्ही टीव्ही मध्ये बघितला होता. पण हो, तुम्ही तरीही एक छान केक बनवू शकता ह्या कमी सामानामध्ये. ठीक आहे आई, आम्ही दोघं तयार आहोत. हो ना चिंकी? हो आई, आम्ही दोघे तयार आहोत. ठीक आहे, तर चला आता मी जे जे सांगते ते करा बरं. मग आई गट्टू चिंकीला आपल्या स्पंज केकची रेसिपी सांगते आणि त्या आईने दिलेल्या सगळ्या सूचनांना फॉलो करत जातात. बरं सांगा बरं गट्टू चिंकी, तुम्हाला कोणत्या आकाराचा केक बनवायचा आहे?
चौकोनी आकाराचा. नाही नाही, तो किती बोर असतो. एक हार्ट शेपचा केक बनवूया. चल ठीक आहे, हार्ट शेपचाच बनवूया. ओके मुलांनो, सुरू करूया. अगं चिंकी, तुझ्या चेहऱ्यावर तू तर खूप सगळी कोको पावडर लावलीयस. अरे कुठे कुठे, सांग ना मला. ये ग चिंकी, मी तुझा चेहरा पुसून देते. आई, तयार झालं हे बॅटर. आता फक्त शेवटचं एकदाच ह्याची चव घेऊया की कसा झालाय, मग ह्याला बेक करू. हो गट्टू, मस्त आयडिया आहे. अरे हे काय, या बॅटरमध्ये तर साखर कमी आहे. अरे असं कसं झालं? चिंकी, मी तुला सांगितलं होतं ना की यामध्ये 120 ग्रॅम साखर टाक. अरे सॉरी आई, मी तर फक्त 100च ग्रॅम साखर टाकली. ओ, म्हणून केक थोडा अगोड वाटतोय. हरकत नाही, आता 20 ग्रॅम साखर टाक. हो आई, लगेच टाकते. अजून एक काम कर, ह्यामध्ये थोडासा व्हॅनिला इसेन्स टाक. ह्याचा फ्लेवर अजून छान होईल. हो आई, लगेच टाकतो. थोड्या वेळात गट्टू चिंकीचा मिनी स्पंज केक बनवून तयार होतो. वाव, किती क्यूट दिसतोय ना आपला हा छोटासा केक. मला तर वाटलंच नव्हतं की इतक्या कमी सामानामध्ये सुद्धा इतका छान केक बनवू शकतो. आणि तर हा बनवण्यासाठी वेळही किती कमी लागला ना चिंकी. हो गट्टू, ही तर सगळी आपल्या आईची कमाल आहे. तिच्याच कल्पनेमुळे आपण इतका छान केक बनवलाय. थँक्यू आई. अरे त्यात थँक्यू काय मुलांनो, मला सुद्धा खूप आनंद झाला तुम्हाला केक बनवायला शिकवताना. आता फक्त बाबा येण्याची वाट बघूया. ते लवकर घरी आले तर लवकर आपण केक कापून हा खाऊया. मग गट्टू चिंकी दरवाजामध्ये उभे राहून बाबा येण्याची वाट पाहू लागतात. आणि ते येतात जोरात ओरडतात. सरप्राईज! अरे अरे गट्टू चिंकी, काय हे केक? काय विशेष? काय खास कारण केकचं? बाबा, हा केक आम्ही दोघांनी बनवलाय. आम्हाला आज खूप बोर होत होतं म्हणून. मग गट्टू चिंकी आणि आईबाबा सगळे मिळून केक कापतात आणि सर्वात अगोदर बाबांना खाऊ घालतात. बाबा म्हणतात, अरे वा माझ्या छोट्या शेफ, तुम्ही दोघांनी तर खूप छान केक केलाय. खरंच हा केक खूप यम्मी झालाय. मग गट्टू आणि चिंकी ही केक खातात आणि त्यांनाही केक खूप आवडतो. आता जेव्हा जेव्हा घरात केकची गरज असेल तेव्हा मी आणि चिंकी मिळून बनवणार. हो हो नक्कीच. मी तुम्हाला वेगवेगळ्या फ्लेवरचे केक बनवायलाही शिकवेल, म्हणजे तुम्ही मला मदतही करू शकाल. वाव, खूप मस्त आयडिया आई. मग सगळेजण एकत्र मिळून खूप साऱ्या गप्पा मारत केक एन्जॉय करतात. आई बाबांचं शॉपिंग. आईच्या क्लोज फ्रेंडचा बर्थडे होता आणि त्यांनी सगळ्यांना बोलावलं होतं. गट्टू चिंकी खूप एक्साइटेड होते. वाव आई, आपण कितीतरी दिवसांनी कोणाच्या तरी बर्थडे पार्टीला जाणार आहे. किती मजा येईल ना. हो गट्टू बाळा. आई आई, तू बघितलंस का? इन्व्हिटेशन कार्डवर लिहिलंय की पार्टीची थीम बॉलिवूड स्टाईल आहे. हे काय असतं? अशी कशी थीम? अगं आई, यामध्ये सगळी लोक बॉलिवूड स्टाईल सारखे कपडे घालतील आणि बॉलिवूड गाण्यांवरती सगळी लोक खूप नाच करतील. अरे वा, ही तर खूपच मस्त पार्टी होणार आहे. मग गट्टू चिंकी मिळून ठरवत होते की ते कुठला ड्रेस घालणार आहेत ते. गट्टू, मी तर माझा तो टॉप घालणार आहे जसा अनुष्का शर्माने एका पिक्चर मध्ये घातला होता. आणि त्यानंतर मी एकदम तशीच हेअरस्टाईल सुद्धा करणार आहे. चिंकी, मी तर सलमान खान सारखा टी शर्ट आणि तसं ब्रेसलेट घालून जाणार आहे. हो हो, का नाही, नक्कीच गट्टू. अरे पण आई, तू काय घालणार? अगं मला काय करायचंय, मी तर कोणतीही साडी नेसेन चिंकी. असं कसं आई, ही तर बॉलिवूड थीम पार्टी आहे. यामध्ये तू काहीही कसं घालू शकते. आता तुम्हीही आमचे आवडते टॉयज ऑर्डर करू शकता www.puntoonkids.com वरून. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तोपर्यंत बाबाही घरी येतात आणि गट्टू चिंकी त्यांना सगळं काही सांगतात. बाबा, तुम्ही काय घालणार आहात पार्टीमध्ये? अरे चिंकी बेटा, मीही आईसारखंच काहीतरी घालून येईन. आता मी बॉलिवूड स्टाईल कपडे कुठून आणू? गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि काहीतरी इशारे करतात. आई बाबांना काही समजत नाही आणि ती गोष्ट तिथेच थांबते.
मग सगळे जेवण करून झोपतात. पण दुसऱ्या दिवशी गट्टू चिंकी आपल्या प्लॅन सोबतच सकाळी तयार होतात की त्यांना आईबाबांना कुठल्याही प्रकारे शॉपिंगला घेऊन जायचंय. अरे मुलांनो, हा काय हट्ट आहे बरं तुम्हा दोघांचा? हो गट्टू चिंकी, अरे हा हट्ट सोडा. नाही नाही नाही, तुम्हाला दोघांना आमच्या दोघांसोबत शॉपिंगला यावं लागेल. हो हो, आम्हाला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्हाला यावंच लागेल. आई बाबा शेवटी गट्टू चिंकीच्या समोर हरतातच आणि संध्याकाळी शॉपिंगला जायला रेडी होतात. गट्टू चिंकी स्वतःच्या हट्टामुळे खुश असतात. सांगा बरं आई बाबा, तुम्हाला कोणत्या गोष्टीने शॉपिंग सुरू करायचंय? असं करू, पहिल्यांदा आईसाठी ड्रेस घेऊया, त्यानंतर माझ्यासाठी एक शर्ट पाहू. नाही बाबा, शर्ट नाही, एक कूल असा ब्लॅक टी शर्ट घेऊया. हो बाबा, त्यामध्ये तुम्ही एकदम बॉलिवूडचे हिरो दिसाल. का नाही मुलांनो, चला ठीक आहे, बघू. तर बाबा, तुम्ही जर ब्लॅक टी शर्ट घेत असाल तर आईसाठी सुद्धा ब्लॅक ड्रेस घेतला पाहिजे आपण, हो ना? अरे हो, हे एकदम बरोबर बोललीस चिंकी. ठीक आहे, मग चला सुरू करूया मिशन शॉपिंग. मग गट्टू चिंकी आणि आईबाबा बऱ्याचशा शॉप्समध्ये जाऊ लागतात. तेव्हा एका दुकानाबाहेर भरपूर टी शर्ट्स पाहून गट्टूला एक आयडिया येते. बाबा, मी असा विचार करतोय की तुम्ही टी शर्ट वापरायला सुरुवात का नाही करत? हो बाबा, गट्टू एकदम बरोबर बोलतोय. तुम्हाला माहितीये, टी शर्ट खूप कम्फर्टेबल असतात आणि ट्रेंडी सुद्धा. अच्छा, ठीक आहे, एकदा ट्राय करून बघतो. आई, तू सुद्धा साडीच्या ऐवजी कुर्ता घाल ना, तुलाही खूप मस्त वाटेल. ठीक आहे, मग आपण मेन शॉपिंग बरोबरच काही कुर्ते आणि टी शर्ट सुद्धा पाहूया. मला जर आवडले तर घेईन, चालेल? असं वाटतंय गट्टू चिंकी आता आपली पूर्ण स्टाईल बदलणार आहेत. मग गट्टू चिंकी आणि आई बाबा शॉपिंग सुरू करतात. इथे तर टी शर्टचं कलेक्शन एवढं चांगलं नाहीये, चला आपण दुसऱ्या दुकानात जाऊया. हो ना बाबा, इथे तर ब्लॅक ड्रेस पण नाही मिळाले आणि कुर्तेही नाही. खूप शोधल्यानंतर गट्टू चिंकीला बाबांसाठी चांगला टी शर्ट मिळतो, पण आईचा ड्रेस आणि कुर्ते अजून मिळाले नव्हते. अरे, हे तर खूप वाईट आहे. आपण पूर्ण मॉल भर फिरलो, पण आईसाठी आपल्याला अजूनपर्यंत एकही ड्रेस नाही मिळाला. काही हरकत नाही चिंकी बाळा, एक काम करूया, मी माझी काळी साडीच नेसते, बाबांशी मॅचिंगही होईल. नाही आई, अजिबात नाही. तुला तर ड्रेसच घालावा लागेल. अरे मग एक काम कर ना, दुसऱ्या कुठल्या तरी रंगाचा बघा. नाही बाबा, मग तर मज्जाच नाही, तुम्ही आणि आई मॅचिंग नाही दिसणार. मग शेवटी एका दुकानात खूप चांगल्या कुर्ती मिळतात आणि आई तिथून आपल्यासाठी 3-4 कुर्ती सिलेक्ट करते. जेव्हा आई त्या कुर्ती ट्राय करते तेव्हा गट्टू चिंकी आणि बाबा तिचं खूप कौतुक करतात. आई, तू तर खूप छान दिसतीये, तू तर साडी सोबतच कधी कधी कुर्ते सुद्धा घालायला हवे. हो चला, फायनली आईचं एकतरी सामान मिळालं. हो, आता फक्त लवकर ड्रेस मिळू दे, मग मजा येईल. असं शोधता शोधता रात्र झाली होती आणि आता सगळं कुटुंब थकलं होतं. मुलांनो, आता मी खूप थकलीये, नाही मिळते तर जाऊ द्या ना, ब्लॅक ड्रेस सोडा. हो मुलांनो, चला बरं घरी आता. गट्टू चिंकी यामुळे उदास तर होते की आईचा ड्रेस मिळाला नाही, पण त्यांनाही माहिती होतं की आता खूप उशीर झालाय, त्यामुळे तेही तयार झाले. मुलांनो, उदास नका हो, मी साडी नेसेन ना. हो मुलांनो, तुम्ही म्हणालात तर मी देखील शर्ट घालून बघेन, तुमच्या आईच्या साडीशी मॅचिंग. गट्टू चिंकी अजूनही उदास होते आणि त्यांनी होकारार्थी मान हलवली. आईबाबांनाही चांगलं वाटत नव्हतं, पण काही ऑप्शनही नव्हता. तेवढ्यात चिंकीची नजर एका स्टोअरवर पडली, जिच्या बाहेरच्या डमी मॉडेलने खूप सुंदर ब्लॅक ड्रेस घातला होता. चिंकी आनंदाने उड्याच मारू लागली. आई, बाबा, गट्टू, तो बघा, मिळाला आईसाठी ब्लॅक ड्रेस. सगळ्यांनी ड्रेस पाहिला आणि सगळ्यांना ड्रेस खूप आवडला. आईने स्टोअरमध्ये जाऊन जेव्हा तो ड्रेस ट्राय केला तेव्हा तीही सुंदर दिसत होती. चला, हा घेऊन टाकूया. फायनली आपण सगळं शॉपिंग केलं. बाबा, आता तर एक आईस्क्रीम पार्टी झाली पाहिजे. हो हो, अरे ही खूप मोठी जीत आहे, याला सेलिब्रेट करायलाच हवं. मग सगळे मिळून आईस्क्रीम पार्टी करतात आणि आपल्या शॉपिंगला सेलिब्रेट करतात. चिंकीचा बर्थडे. शाळा सुरू होऊन नुकताच 1 महिना झाला होता की सोशल स्टडीजच्या प्रभात सरांनी मुलांसाठी एक अनोखी ट्रिप अरेंज केली होती.
मुलांनो, सुट्टीपूर्वी आपण सगळे मिळून एका ओल्ड एज होमला जाऊया. वृद्धाश्रम ते काय असतं सर? ओल्ड एज होम हे वृद्ध लोकांसाठी एक स्पेशल घर असतं, जे काही कारणांमुळे एकटे असतात. काही जणांची मुलं त्यांच्यापासून खूप दूर राहतात, तर अजून काही लोकांची फॅमिलीच नसते. ओल्ड एज होममध्ये अशा लोकांची काळजीही घेतली जाते आणि त्यांच्या सोबत राहायला बाकी लोक सुद्धा तिथे भेटतात. प्रभात सरांसोबत स्कूलमध्ये बसून सगळी मुलं संध्या वृद्धाश्रमामध्ये जातात. तिथे त्यांनी पाहिलं की कितीतरी वयस्कर लोक आपल्या फॅमिलीपासून दूर राहतात. त्यांच्या डोळ्यात एकटेपणा आणि अतिशय दुःख दिसत होतं. गट्टू, चिंकी आणि बाकी मुलांनी नेहमी आपल्या आजी आजोबांच्या सारख्या वयस्कर लोकांना फॅमिली सोबतच पाहिलं होतं. आज त्यांना पहिल्यांदा समजलं की इतके सारे वृद्ध लोक एका वृद्धाश्रमात राहतात. प्रभात सर आणि वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने त्या मुलांचं त्या वृद्धांशी बोलणं करवून दिलं. लहान मुलांना तिथे बघून आणि त्यांच्याशी बोलून त्या वृद्धांच्या चेहऱ्यावरती अगदी आनंद पसरला होता. संध्याकाळी परत घरी येऊन गट्टू आणि चिंकीने आई बाबांना स्कूल ट्रिप बद्दल सांगितलं. तेवढ्यात गट्टूला काही आठवलं. अगं चिंकी, 2 दिवसांनी तर तुझा वाढदिवस आहे. हो, चिंकीचा वाढदिवस तर 2 दिवसांनी आहे. एक धमाकेदार बर्थडे पार्टी प्लॅन करूया. आई, वृद्धाश्रमात राहणारे लोक सुद्धा आपल्या घरातल्यांचे वाढदिवस मिस करत असतील ना? मग आपण हा वाढदिवस त्यांच्या सोबत साजरा केला तर? ही तर खूप चांगली गोष्ट आहे चिंकी, पण आपण त्या वृद्धाश्रमाशी कसं बोलणार? तू काळजी नको करू आई, मी प्रभात सरांशी ही आयडिया डिस्कस करेल. दुसऱ्या दिवशी गट्टूने प्रभात सरांना चिंकीच्या बर्थडे बद्दल सांगितलं. प्रभात सर सुद्धा चिंकीची आयडिया ऐकून खूप खुश झाले. अरे, ही तर खूप चांगली गोष्ट आहे गट्टू. मी त्या वृद्धाश्रमाच्या मॅनेजरशी बोलतो. गट्टूने आपल्या आणि चिंकीच्या 2-4 मित्रांनाही सांगितलं की या वेळेला चिंकीची बर्थडे पार्टी जरा वेगळी होणार आहे. त्याने दुसऱ्या दिवशी सगळ्या मित्रांना संध्याकाळी 5 वाजता आपल्या घरी इन्व्हाइट केलं आणि शेवटी चिंकीचा वाढदिवसाचा दिवस उजाडला. सकाळी सकाळी उठून चिंकीनं आईबाबांना नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद घेतले. हॅपी बर्थडे चिंकी. हॅपी बर्थडे चिंकी. जरा बघ तर तिकडे टेबलवर काय ठेवलंय ते. चिंकी मागे टेबलकडे जाते तेव्हा तिथे कलरफुल पेपरमध्ये रॅप केलेलं एक पाकिट होतं, ज्यावर लिहिलं होतं हॅपी बर्थडे चिंकी. अरे वा, सरप्राईज गिफ्ट. काय आहे हे? पॅकेट उघडून तर बघ. चिंकीने मोठ्या एक्साइटमेंटमध्ये पाकिट उघडलं. आत एक पुस्तक होतं, इन्स्पिरेशनल वुमन ऑफ इंडिया. या पुस्तकात मदर टेरेसा, किरण बेदींपासून मेरी कॉम आणि इंदिरा नॉयच्या लाईफ स्टोरीज आहेत. तुझ्यातही मला तो स्पार्क जाणवतो की तू फ्युचरमध्ये देशासाठी आणि समाजासाठी काही करशील. थँक्यू बाबा, हे बर्थडे गिफ्ट तर मला खूप आवडलं. थोड्या वेळाने गट्टू, चिंकी, आई आणि बाबा जवळच्या मंदिरात जातात. तिथे सगळ्यांनी पूजा केली आणि पंडितजींनी सगळ्यांना प्रसाद दिला. तेवढ्यात गट्टूला प्रभात सरांचा फोन येतो. गट्टूने त्यांच्याशी फोनवर बोलून आई बाबा आणि चिंकीला म्हणाला, प्रभात सरांनी आत्ताच कन्फर्म केलंय की वृद्धाश्रमातले चिंकीची बर्थडे पार्टी ऑर्गनाईज करण्यासाठी तयार झालेत. अरे वा, म्हणजे आजची चिंकीची पार्टी एकदम अनोखी असणार. चिंकी आणि आई सुद्धा हे ऐकून खूप खुश होतात. परत घरी येते वेळी त्यांनी संध्याकाळच्या बर्थडे पार्टी करता केक्स, फुलं, फुगे आणि यमी पदार्थांची शॉपिंग देखील केली. संध्याकाळी 5 वाजता प्रभात सर आणि गट्टू, चिंकीचे 4-5 मित्रही घरी आले. सगळ्यांनी चिंकीला बर्थडे विश केलं आणि मग बाबा आणि प्रभात सरांच्या कारमध्ये बसून सगळेच संध्या वृद्धाश्रमामध्ये पोहोचले. वृद्धाश्रमाच्या मॅनेजरने अगोदरच चिंकीच्या वाढदिवसाबद्दल सगळ्यांना सांगितलं होतं आणि सगळी वयस्कर मंडळी एका हॉलमध्ये आली होती. हॅपी बर्थडे चिंकी. जेव्हा मला प्रभात सरांनी तुझ्या आयडियाबद्दल सांगितलं तेव्हा मला खूप छान वाटलं. तुम्हा मुलांसोबत पार्टी सेलिब्रेट करायला बघा. इथे सगळे किती एक्साइटेड आहेत. चिंकीनं पाहिलं की सगळ्या आजी आजोबांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता. असं वाटत होतं की खूप वर्षानंतर ते एका लहान मुलाच्या वाढदिवसाला सहभागी झाले होते. तेवढ्या वेळात आईनं टेबलवर केक आणि कॅन्डल्स लावले. तेवढ्यात गट्टू आणि त्याच्या मित्रांनी हॉलला फुगे आणि फुलांनी सजवलं. मग चिंकीने केक कट केला आणि सगळे आजी आजोबा अगदी उत्साहात जोरात गाऊ लागले. मग आई आणि गट्टूने प्लेटमध्ये केक, वेफर्स, सामोसे आणि बरेचसे यमी पदार्थ अरेंज केले.
आणि एक एक करून सगळ्यांना खायला दिलं. गट्टू चिंकीचे मित्र हरी आणि राजूने एका बाजूला म्युझिक सिस्टीम आणि स्पीकर सेट केले होते. मग एका रॉकिंग पार्टी सॉन्ग वरती गट्टू आणि हरीने डान्स करायला सुरुवात केली. चिंकी आई बाबा प्रभात सरांसोबतच सगळे आजी आजोबा सुद्धा खूप एन्जॉय करत होते आणि टाळ्या वाजवत गट्टू आणि हरीचा उत्साह वाढवत होते. तेवढ्यात अचानक म्युझिक थांबलं आणि लाईट्सही गेले. सगळीकडे अंधार. अरे हे काय झालं? अरे देवा, या लाईटला सुद्धा आत्ताच जायचं होतं. आजकाल या एरियात खूप लाईट्स जात आहेत. लाईट्स गेले तरी 1-2 तासानंतरच येत आहेत. ओ नो, आता तर पार्टीची मजाच गेली. तेवढ्यात एक वृद्ध आजोबा म्हणाले, अरे अशी कशी पार्टी खराब होईल? ही चिंकीची स्पेशल बर्थडे पार्टी आहे. ते काका आपल्या इतर 3-4 मित्रांसोबत तिकडे जातात आणि 5च मिनिटात खूप साऱ्या कॅन्डल्स घेऊन परत येतात. पाहता पाहता रूम मध्ये खूप साऱ्या कॅन्डल्स एकत्रित जळू लागतात आणि त्यांच्या प्रकाशानं रूम अगदी उजळून निघते. मग एका दुसऱ्या आजोबांनी शम्मी कपूरचं एक जुनं गाणं म्हणायला सुरुवात केली आणि बाकी लोकांनी सुद्धा टाळ्या वाजवून त्या गाण्यावर ताल धरला आणि पुन्हा एकदा माहोल मस्तीवाला होऊन गेला. एका आजोबांनी खूप छान कृष्णाचं भजन गायलं आणि एक आजोबा बासरी वाजून आणि त्या म्युझिकल माहोलमध्ये सगळ्यांना एक वेगळाच आनंद होत होता. थोड्या वेळाने जेव्हा लाईट परत आले तेव्हा चिंकीला सगळ्यांनी खूप सारे आशीर्वाद दिले. बाळा, खूप वर्षांनंतर आम्हाला आज असं वाटलं की आम्ही आमच्या कुटुंबासोबत अशा बर्थडे पार्टीमध्ये सहभागी होत आहोत. तू खरंच आमच्या सगळ्यांची मन जिंकलीस. हो हो बाळा चिंकी, देव तुला सगळा आनंद देव. तुझ्यासारखीच मुलं उद्या मोठी होऊन समाजाच्या भल्यासाठी काम करतात. आयुष्यमान भव बाळा. हो चिंकी, देव तुला सगळा आनंद देवो. तुझ्यासारखीच मुलं पुढे मोठे होऊन समाजाच्या भल्याचं काम करतात. हे सगळं ऐकून चिंकीचे आई बाबा सुद्धा खूप प्राऊड फील करतात. चिंकी, यांचं प्रेम आणि आशीर्वादापेक्षा मोठं गिफ्ट तर काही असूच शकत नाही. आणि चिंकीच्या चेहऱ्यावर मोठी स्माईल येते आणि सगळे मिळून म्हणतात, हॅपी बर्थडे चिंकी. सर, कधी पोहोचणार बीचवर? गट्टू, मला माहितीये तुम्ही सगळे खूप एक्सायटेड आहात, पण थोडा वेट करा. आपण लवकरच पोहोचू बीचवर. हो, वेट केल्यानंतर बीच बघायची मजाच काही वेगळी आहे. बीच अशी जागा आहे जिथे जमीन पाण्याला मिळते, हवा गाणं गाते आणि सूर्य तोही पाण्यात डुबकी लगावतो. आणि बीचवर आपण खूप काही करू शकतो. पाण्यात उभं राहू शकतो, मातीचा किल्ला बनवू शकतो, शंख शिंपल्यांचा नेकलेस बनवू शकतो. वाव! हो, तर माझ्याकडे सुद्धा ना एक मस्त आयडिया आहे, ज्यामुळे आपण बीचवर अजून मजा करू शकतो. गुड्डीचं बोलणं ऐकून सगळी मुलं एक्सायटेड होतात. ओ, सांग गुड्डी, तुला काय आयडिया आलीये? हो गुड्डी, सांग ना लवकर. आपण सगळे एक काम करूया. सगळ्यात आधी आपण मातीचे 2 मोठे किल्ले बनवूया आणि मग शिंपल्यांचा नेकलेस बनवून चिंकीला घालूया, ज्यामुळे ती राणी होईल. आणि मग एक अजून नेकलेस बनवूया आणि तो गट्टूला घालून देऊ आणि मग तो होईल दुसऱ्या मातीच्या किल्ल्याचा राजा. मग काय करायचं गुड्डी? राजा राणी झाल्यानंतर? गुड्डी अचानक विचारात पडते. तेवढ्यात हरी म्हणतो, मग आपण राजा राणीमध्ये एक बॅटल घडवून आणूयात आणि बघूयात दोघांमध्ये पॉवरफुल कोण आहे. वा हरी, काय आयडिया आहे. असं बोलून सगळी मुलं आपापसात हसू लागतात. चला मुलांनो, आपण पोहोचलो. ये! सगळ्या जगाचा कचरा ह्याच बीचवर आलाय का?
हा तर स्वच्छ करावा लागेल. या कचऱ्यात मातीचा किल्ला आपण कसा बनवणार आणि राजा राणीचा खेळ कसा खेळणार? थोडा घाण तर आहे, पण आपण कचऱ्यापासून दूर राहून मजा करू. तू अजिबात काळजी करू नकोस गट्टू. मुलांनो, जास्त दूर जाऊ नका आणि पाण्यात जायचं असेल तर माझ्यासोबत चला. हो सर. छी. ओहो, छी छी छी. छी छी छी. ओशन डे ओशन शिवाय कसा साजरा करू शकतो? पण हा तर सी आहे आणि सीच तर ओशन बनतो. हा समुद्र कमी आणि कचऱ्याचा ढिगच जास्त आहे. एकतर आम्ही इथे खेळू तरी शकतो, नाही तर इथे आम्ही स्वच्छता करू शकतो. अरे यार, मला बीचवर खेळायचंय. आता घरी गेलो तर आई सुद्धा म्हणेल की बंटी तुझी रूम आवर म्हणून. साफ तर करावंच लागेल. मूवीज मध्ये अशाच घाणेरड्या पाण्यामुळे अॅनिमल्स डेंजर बनतात. तो बघा भयानक प्राणी. हो, तोच भयानक प्राणी आहे. भयानक प्राणी. पिक्चर मध्ये भयानक प्राणी अजून काय करतात? ते माणसाला आपल्या सोबत घेऊन जातात. मित्रांनो, आता आपण भयानक प्राण्याच्या घरी मिळू, जिथे फक्त कचराच असेल. आपणही ढिगात अडकले असू. कचऱ्याचा ढीग. तो आपल्यासाठी स्वतःला धोक्यात घालतोय. थांब. अरे, हे तर कासव आहे. हा आपल्यावर हल्ला करत नाहीये. याला तर आपली मदत हवीये. हा किती cute आहे. हा बिचारा या कचऱ्यामध्ये फसला गेला असेल. याचाच अर्थ इतर प्राणी सुद्धा असे चढकत असतील ना. हे तर किती चुकीचं आहे. आपल्या आनंदासाठी आपण बीच नको घाण करायला. विचार करा, जर आपण घरात कचरा केला तर आपली आई आपल्याला किती ओरडते. तसंच हा बीच आणि समुद्र ह्या प्राण्यांचं घर आहे ना. मित्रांनो, आपली भांडणं बाजूला ठेवूया आणि हा बीच स्वच्छ करूया. हा आपला कचरा आहे आणि त्यामुळे ह्या बिचाऱ्या प्राण्यांना त्रास होतोय. हे चुकीचं आहे. आता हा तसाच दिसतोय जसा हरीने सांगितला होता. पण आपण चिंकीने सांगितलेल्या गोष्टी नाही करू शकलो. तर ओशन डेच्या दिवशी करा. आपण पुन्हा येतोय. राम मंदिर. गट्टू चिंकी शाळेतनं घरी येतात आणि आईला सांगतात, आई, उद्या पूर्ण दिवस सुट्टी आहे. मी तर खूप बोर होईन. हो आई, आपण फिरायला जायचं का? गट्टू चिंकी आणि आई बोलतच असतात. तेवढ्यात गट्टू चिंकीची आत्या येते. नमस्ते आत्या. नमस्ते माझ्या मुलांनो. कसे आहात तुम्ही दोघं? आम्ही तर मस्त आहे आत्या. तू कशी आहेस? मी पण मस्त आहे चिंकी. हे बघा, मी तुमच्यासाठी तुमची आवडती मिठाई घेऊन आली आहे. अरे, हे तर तुझ्या हातचे लाडू आहेत. थँक्यू आत्या, हे आम्हाला खूप आवडतात. बरं झालं ताई तुम्ही आलात. मुलांनाही तुमची खूप आठवण येत होती. ह्यावेळेस जास्त दिवस थांबा. अगं नाही, मी तर एकाच दिवसासाठी आली आहे. अगं ते उद्या रामनवमी आहे ना. उद्या मला राम मंदिरात दर्शनासाठी जायचंय म्हणून. अरे वा, हे तर खूपच छान झालं ताई. रामनवमीच्या दिवशी रामलल्लाचं दर्शन, क्या बात है. आत्याचं बोलणं ऐकून गट्टू चिंकी आईला म्हणतात, आई, आपणही जाऊ शकतो का राम मंदिरात रामाच्या दर्शनासाठी? आम्हालाही शाळेला सुट्टी आहे ना. प्लीज आई, प्लीज. हो आई, मलाही आत्यासोबत जायची खूप इच्छा आहे. हो, या मुलांची जर एवढी इच्छा आहे तर तुम्ही पण चला ना सोबत. रामनवमी राम मंदिरात साजरी करण्यापेक्षा अजून काय छान असू शकतं. माझी पण इच्छा आहे. बरं ठीक आहे, संध्याकाळी यांचे बाबा येऊ द्यात, मग आपण त्यांच्याशी बोलूया.
ठीक आहे मुलांनो, ठीक आहे आई. संध्याकाळी जेव्हा बाबा येतात तेव्हा हे ठरतं की रामनवमीच्या दिवशी सगळेजण रामाच्या मंदिरात दर्शनाला जातील. दुसऱ्या दिवशी सगळेजण सकाळी सकाळीच मंदिरासाठी निघतात. अयोध्येत पोहोचल्यानंतर गट्टू चिंकी खूप खुश होतात. चला मुलांनो, सगळ्यात पहिल्यांदा आपण शरयू नदीत आंघोळ करूया आणि मग मंदिरात जाऊया. ओके बाबा. मग सगळे शरयू नदीत स्नान करतात आणि मग कपडे बदलून मंदिराकडे जाण्यासाठी निघतात. चिंकी, नदीचं पाणी किती थंड होतं ना. हो गट्टू, खरंच. पण आंघोळ केल्यानंतर किती मस्त वाटतंय ना. गट्टू चिंकी, ते पहा, इकडे किती सारे स्टॉल्स लागलेत. चला अगोदर जाऊन पाहूया तिथे काय काय ते. हो ठीक आहे बाबा. तिथे जाऊन गट्टू चिंकी पाहतात की त्या स्टॉल्सवर खूप ट्रेडिशनल कपडे मिळत होते. त्यांना पाहून गट्टू चिंकी खूप खुश होऊन जातात. अरे वा, इथे किती मस्त कपडे आहेत बाबा. चला ना, आपणही हे कपडे घेऊया आणि मस्त पारंपरिक तयार होऊया. ठीक आहे गट्टू, चल आपण आधी कपडे घेऊ. मग गट्टू आणि बाबांनी पारंपरिक धोतर घातलं आणि आई आणि आत्याने खूप सुंदर अशी साडी, अगदी चिंकीलाही छोटीशी साडी देखील घेतली आणि ती तिला नेसवली. वा, आपण सगळे या कपड्यात किती मस्त दिसतोय. आणि चिंकी, तू ह्या साडीमध्ये खूप सुंदर दिसतीये. थँक्यू गट्टू. आणि तूही या धोती कुर्त्यामध्ये कमाल दिसतोयस. आपण सगळे या कपड्यात छान दिसतो आहोत. चला गट्टू चिंकी, आता मंदिरात जाऊया आणि रामाचं दर्शन घेऊया. सगळेजण राम मंदिरातलं दर्शन घेण्या अगोदर हनुमान गडीचं दर्शन घेण्यासाठी जातात. इथे तर खूप गर्दी होती ना बाबा. कितीतरी लोक आले होते दर्शनासाठी. हो गट्टू, आणि तुला माहितीये का, इथे असं मानलं जातं की इथे या मंदिरात हनुमानजी स्वतः बसलेत आणि अयोध्येचं रक्षण करतात. खरंच बाबा, ही तर खूप कमाल गोष्ट आहे. हो, आणि राम मंदिराच्या अगोदर नेहमी हनुमान गडीचं दर्शन घ्यायला हवं. म्हणजे यानंतर आपण राम मंदिराच्या दर्शनासाठी जाणार आहे, हो ना? हो हो गट्टू चिंकी, चला आता लवकरच आपल्याला अंधार होण्यापूर्वी इतर अनेक मंदिरात जायचंय आणि परतही यायचंय. ठीक आहे आत्या. हो ठीक आहे आत्या. मग गट्टू चिंकी सगळ्यांसोबत रामाचं दर्शन घेण्यासाठी जातात. राम मंदिराचं सौंदर्य बघून सगळेजण आश्चर्यचकित होते. तिथे खूप गर्दी होती. राम मंदिर किती मस्त आहे ना आई. आणि रामलल्लाची मूर्ती तर खूपच सुंदर आहे. हो चिंकी, खरंच इथे आल्यावर तर खूप छान वाटतंय. आणि राम तर अगदी तुमच्या वयाचे दिसतायत. तुम्हाला यांच्याकडे जे मागायचं असेल ते मागा, ते सगळ्यांचं ऐकतात. वाव, ठीक आहे आई. वा वाई, हा राम मंदिराचा खास प्रसाद आहे जो आपल्याला मिळालाय. हा पण किती मस्त आहे ना. एकदम बरोबर बोललास गट्टू, हा प्रसाद खूप मस्त आहे. यानंतर सगळेजण बाकी मंदिरांचं एक एक करून दर्शन घेतात, जसं की कनक भवन मंदिर, नागेश्वरनाथ मंदिर आणि सीता रसोई. आणि मग सगळेजण थकून एका जागी बसतात. गट्टू चिंकी पाहतात की अयोध्येत खूप सारे वानर होते. गट्टू चिंकी, तुमचं सामान नीट सांभाळून ठेवा, नाहीतर ही माकडं घेऊन जातील. मला तर यांची खूप भीती वाटतेय. अगं चिंकी, घाबरण्याचं काही कारण नाही. ही घे केळी. तू जेव्हा यांना केळं देशील तेव्हा ते तुमचे मित्र बनतील. हो खरंच आई. हो हो, हे घे. आई, मीही देणार. हो ठीक आहे गट्टू, हे घे. गट्टू चिंकी मिळून वानरांना केळी खाऊ घालतात आणि यात त्यांना खूप मजा येते. मग सगळे मिळून खूप सारे फोटोज क्लिक करतात. हे बघा, मी तुमच्या सगळ्यांसाठी काय आणलंय. अयोध्येचं फेमस चाट आणि खीर. हे तुम्हाला नक्की आवडेल. वाव बाबा, हे चाट आणि ही खीर तर किती मस्त आहे. हो, खूप टेस्टी आहे. खरंच बरं, आजचा दिवस खूप छान होता. गट्टू चिंकी, बरं झालं तुम्ही दोघं आलात माझ्यासोबत. मला खरंच खूप छान वाटलं. आत्या, आम्हालाही तुझ्यासोबत खूप मजा आली आज. हो हो, आपण इथे परत लवकरच येऊ, हो ना आई बाबा? हो हो, जरूर गट्टू चिंकी. चला आता घरी जाऊया. आपण पुन्हा नक्की येऊया. मग सगळेजण राम मंदिराचं दर्शन घेऊन आपल्या घरी परत येतात. गट्टू आणि चिंकी गेले अम्युजमेंट पार्क. गट्टू आणि चिंकी आपल्या रूम मध्ये पडले होते आणि गप्पा मारत होते. समोर टीव्हीही चालू होता.
गप्पा मारता मारता गट्टूचं लक्ष अचानक टीव्हीवरच्या ऍडव्हर्टाइजमेंट वरती जातं. वाव चिंकी, बघ ना किती मोठं अम्युजमेंट पार्क आहे. हो गट्टू, शहरात नवीन सुरू झालाय वाटतं. बघ ना चिंकी, आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या तर संपत आल्या आहेत. यावेळेस तर आपण कुठेच फिरायला जाऊ शकलो नाही. चल ना, आपण आई बाबांना सांगू इथे घेऊन जायला. हो गट्टू, खरं बोलतोयस तू. बाबांना अचानक ऑफिसमध्ये एक्स्ट्रा काम मिळालं आणि त्यामुळेच आपण ह्या वेळेस उन्हाळ्याच्या सुट्टीत घरीच राहिलो. कुठेच जायला नाही मिळालं. जेव्हा सगळी मुलं शाळेमध्ये परत येतील तेव्हा त्यांच्याजवळ किती गोष्टी असतील ना सांगायला. ते कुठे कुठे फिरायला गेले होते, किती मजा केली होती आणि आपण फक्त बोर झालो. असं नको बोलूस गट्टू. चल, एकदा परत जाऊन आईशी बोलूयात. ठीक आहे, चल एकदा परत मिळून प्रयत्न करू. यानंतर दोघही गट्टू आणि चिंकी आईकडे जातात. आई रूम मध्ये सफाई करत असते. गट्टू आईला पाहतो आणि चिंकीला काहीतरी इशारा करतो. चिंकी गट्टूचा इशारा समजते आणि दोघे मिळून रूम स्वच्छ करू लागतात. आई दोघांना बघून आश्चर्यचकित होते. अरे अरे, काय चाललंय हे? आज मी न सांगताच तुम्ही दोघं स्वच्छता करताय. काय झालं? काय हवंय तुम्हाला? अगं नाही गाई, असं काही नाहीये. आम्ही दोघं शहाणी मुलं आहोत ना, म्हणून तुझी मदत करतोय. हो हो आई, अजून काय? ह्यानंतर जर तुला अजून काही काम असेल तर तू आम्हाला सांग. असंच दिवसभर गट्टू आणि चिंकी आईची मदत करतात आणि दुपार होते. चला मुलांनो, आता सांगून द्या तुमचं काय काम आहे माझ्याकडे. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहतात आणि विचार करू लागतात. अरे सांगा रे मुलांनो, काय तुमच्या मनात? आम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये जायचंय आई. हो आई, आमच्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या संपत आल्या आहेत आणि ह्यावेळेस आपण कुठेच नाही गेलो. रविवारी तर बाबांना सुद्धा सुट्टी असेल, तर आपण किमान एक दिवस तरी फिरायला जाऊयात. प्लीज आई, प्लीज. मुलांचा हट्ट बघून आई विचारात पडते. थोड्या वेळ विचार करून ती म्हणते, अच्छा ठीक आहे मुलांनो, मी संध्याकाळी तुमच्या बाबांशी बोलते. पण तुम्ही दोघांनी असंच शहाण्या मुलांसारखं वागलं पाहिजे, ठीक आहे? हो हो आई, पक्का. आम्ही शहाण्या मुलांसारखंच राहू, हो ना चिंकी? मग काय, नक्कीच. आई हसते आणि पुन्हा आपल्या कामाला निघून जाते. संध्याकाळी बाबा घरी येतात तेव्हा गट्टू चिंकी बाबांजवळ जातात. ओहो, आज तर मी खरोखर खूपच थकलोय. आज एवढं काम होतं ना ऑफिसला. हे घ्या बाबा, मी तुमच्यासाठी गार पाणी आणलंय. आणि बाबा या, मी तुमचं डोकं दाबून देते, त्यामुळे तुम्हाला आराम मिळेल. अरे काय भानगड आहे, आज माझी खूप सेवा होतीये. तेवढ्यात तिथे आई येते. ती बाबांकडे अम्युजमेंट पार्क बद्दल बोलणारच होती की बाबा म्हणतात, मुलांनो, माझ्याकडे तुमच्यासाठी एक छान बातमी आहे. तुम्ही दोघं ऐकून खुश होऊन जाल. अच्छा, सांगा ना बाबा, काय चांगली बातमी आहे? अरे शहरात जो अम्युजमेंट पार्क उघडलाय ना नवीन, त्याची माझ्याकडे तिकीट्स आहेत. मी ऑफिसमध्ये जे एक्स्ट्रा काम केलं होतं त्यावर खुश होऊन ऑफिसनं मला हे गिफ्ट केलंय. हे ऐकून गट्टू आणि चिंकीच्या आनंदाला काही पारावारच उरला नाही. ते दोघही आनंदाने उड्या मारू लागतात. आई सुद्धा मुलांना बघून खूप खुश होते. तर ठीक आहे ना मुलांनो, या रविवारी आपण नक्की जाऊयात अम्युजमेंट पार्कला. हो बाबा, खूप मजा येईल. मी तर खूप एक्साइटेड आहे. ये! रविवार उजाडतो आणि सकाळी सकाळी आंघोळ करून गट्टू आणि चिंकी तयार होतात. आई स्नॅक्स पॅक करत होती आणि बाबांनी जी कार बुक केली होती त्याची सगळेजण वाट पाहत होते. सगळे खूप एक्साइटेड होते. थोड्याच वेळात बाबांनी मागवलेली कार तिथे येते आणि सगळेजण त्यात बसून अम्युजमेंट पार्क कडे निघतात. अम्युजमेंट पार्कला गेल्यानंतर जेव्हा बाबा तिथे तिकीट दाखवतात तेव्हा गट्टू आणि चिंकी, अरे वा चिंकी, बघ ना, ह्या अम्युजमेंट पार्क मध्ये किती राईड्स आहेत. कधी एकदा ह्या राईड्स वर बसेल असं झालंय. हो गट्टू, आपण दोघे या सगळ्या राईड्स वर बसू आणि खूप मजा करू. तेवढ्यात मागून आई आणि बाबा दोघे जण येतात आणि गट्टू चिंकीला म्हणतात, अरे गट्टू चिंकी, तुम्ही इथे का उभे आहात? चला आतमध्ये चला, तुमची प्रतीक्षा आता संपलीये. गट्टू आणि चिंकी एकमेकांकडे पाहून हसतात आणि सगळेजण अम्युजमेंट पार्क मध्ये आत जातात.
गट्टू चिंकी रोलर कोस्टर, बंपर कार आणि अशाच बऱ्याच मजेदार राईड्समध्ये फिरतात आणि त्यांना खूप मजा येते. बऱ्याच राईड्स फिरल्यानंतर गट्टू चिंकी आपल्या आईबाबांसोबत एका बेंचवर जाऊन बसतात आणि बाबा सगळ्यांसाठी आईस्क्रीम घेऊन येतात. हे घ्या गट्टू चिंकी, तुम्ही थकला असाल ना, हे थंड थंड आईस्क्रीम खा आणि खूप सारी एनर्जी मिळवा, म्हणजे तुम्ही अजून राईड्स करू शकाल. हो हो मुलांनो, बाबा बरोबर बोलतायत. गट्टू चिंकी हसतात आणि आईस्क्रीम खाऊ लागतात. तेवढ्या चिंकीला दूरवर एक मोठा टेंट दिसतो, ज्यावर लिहिलं होतं मॅजिक शो. चिंकी त्याला पाहून गट्टूला म्हणते, अरे गट्टू बघ ना, असं वाटतंय की त्या टेंट मध्ये काही मॅजिक शो होणार आहे. मला सुद्धा तिकडे जायचंय. हो हो चिंकी, तू बरोबर बोलतेस. चल बाबांना सांगू आपल्याला तिकडे जायचंय. गट्टू चिंकी बाबांना म्हणतात, बाबा आम्हाला तिकडे घेऊन जा ना, त्या टेंट मध्ये जिकडे मॅजिक शो होणार आहे, प्लीज. हो हो का नाही, चला मुलांनो चला, आपण मॅजिक शो पाहूया. मग सगळेजण आपापला आईस्क्रीम पटकन संपवतात आणि टेंटच्या दिशेने जातात. बाबा मॅजिक शोचे 4 तिकीट्स घेऊन येतात आणि जेव्हा गट्टू चिंकी एकत्र टेंटमध्ये जातात तेव्हा त्यांच्या तोंडून एकत्र बाहेर येतं, वाव, आई बाबा हा टेंट आतून किती मोठा आहे. हो आई, हा किती मोठा आहे. टेंटच्या आतमध्ये एक स्टेज होतं आणि त्याच्या 4 दिशांना सगळ्या खुर्च्या ठेवल्या होत्या. गट्टू चिंकी आईबाबांसोबत पुढच्या खुर्च्यांवरती जाऊन बसतात. चिंकी बघ ना, ही जागा किती जास्त अमेझिंग आहे. बघच तू, मॅजिक शो मध्ये खूप मजा येईल. बरोबर बोलतोयस गट्टू, इथे खरंच खूप मजा येणार आहे. मी तर खूप एक्साइटेड आहे. तेवढ्यात स्टेजवर एक अंकल येतात, ज्यांनी ब्लॅक कलरचा सूट घातला होता आणि त्यांनी मॅजिकल हॅटही घातली होती आणि त्यांच्या हातात एक मॅजिकल स्टिकही होती. अरे वा चिंकी, बघ, मला तर वाटतं हाच जादूगर आहे आणि हाच आपल्याला जादू दाखवणार आहे. यांच्याकडे जादूची कांडी सुद्धा आहे. हो हो गट्टू, मला पण असंच वाटतंय. काय तुम्हाला सगळ्यांना टॉफीज आणि चॉकलेट्स आवडतात? गट्टू चिंकी सोबत तिथे जितकी मुलं होती ती सगळी जण हो म्हणतात. हे ऐकून मॅजिशियन हसतात आणि आपली मॅजिकल स्टिक हवेत उडवतात आणि तिथे चॉकलेट आणि टॉफीजचा पाऊस पडू लागतो. गट्टू चिंकी सुद्धा खूप सारे चॉकलेट्स गोळा करतात. त्यानंतर मॅजिशियन आपली स्टिक पुन्हा एकदा हवेत उडवतात आणि त्यांच्या हातामध्ये सुंदर फ्लॉवर्स येतात, ज्यांना तो स्टेजवरून घेऊन चिंकीला देतो. हे घे बेटा, हे तुझ्यासाठी आहे. थँक्यू सो मच जादूगर काका. चिंकी ती फुलं घेऊन खूप खुश होते. यानंतर जादूगार आपली टोपी काढतात आणि जेव्हा ती आपली स्टिक त्यावर फिरवतात तेव्हा त्या टोपीतून एक ससा बाहेर येतो. हे बघून सगळेजण टाळ्या वाजवतात. मॅजिक शो संपतो आणि गट्टू चिंकी आईबाबांसोबत त्यातून बाहेर येतात. तर मुलांनो सांगा, कसं वाटलं तुम्हाला अम्युजमेंट पार्क मध्ये येऊन? बाबा, आई, थँक्यू सो मच आम्हाला इथे आणण्यासाठी. हो, आम्हाला खरंच खूप मजा आली. यानंतर सगळी फॅमिली आपल्या घरी जाण्यासाठी निघते. होळी येणार होती. गट्टू चिंकी पार्क मध्ये आपल्या मित्रांसोबत बोलत होते. बंटी आणि हरी, तुम्हाला माहितीये की आपल्या सोसायटीमध्ये ज्या 2 विंग्स आहे त्यांच्या मुलांमध्ये रंग लावायला कॉम्पिटिशन होणार आहे. काय रंग लावा कॉम्पिटिशन? पण यामध्ये काय होणार आहे गट्टू चिंकी? बंटी, ते त्या कॉम्पिटिशन मध्ये ज्या 2 विंग्स आहेत त्यातील मुले एकमेकांना रंग लावणार आहे. हा खेळ सकाळपासूनच सुरू होणार आहे. शेवटी ज्या टीमचा एखादा तरी मुलगा रंगाशिवाय असेल तो जिंकेल आणि त्याच्या टीमला सेक्रेटरी काकांकडून स्पेशल गुजियाचा डब्बा सुद्धा मिळणार आहे. वाव, पण यामध्ये खूप मजा येणार आहे गट्टू चिंकी. पण तुम्ही खूप टेन्शन मध्ये का दिसताय दोघं? अरे हरी, आमच्या विंग मध्ये तर मी आणि चिंकीच आहे. दुसऱ्या विंग मध्ये 5 मुलं आहेत, ज्यांचा लीडर शिबू आहे. शिबू खूप स्मार्ट आहे. आम्ही हरलो तर तुम्ही काळजी काय करताय गट्टू चिंकी? मी, हरी आणि गुड्डी तुम्हाला या कॉम्पिटिशन मध्ये साथ करू. तेवढ्या तिथे गुड्डी येते आपली नवी पिचकारी घेऊन. मित्रांनो, तुम्ही काय गप्पा मारताय? बघा ना, ही माझी नवीन पिचकारी आहे. वाव गुड्डी, ही तर खूप कमाल आहे. सगळे गुड्डीची पिचकारी पाहू लागतात आणि तेवढ्यात गट्टूला एक आयडिया सुचते.
गट्टू गुड्डीलाही कॉम्पिटिशनचं सगळं काही सांगतो. गुड्डी, थोड्या वेळासाठी ही पिचकारी मला दे. मी आणि चिंकी जाऊन आईबाबांना ही पिचकारी दाखवतो आणि त्यांना सांगतो आम्हाला अशी पिचकारी घेऊन द्या, म्हणजे आम्ही कॉम्पिटिशन मध्ये जिंकू. हो, माझ्या आईला मीही सांगतो, कदाचित तीही मानेल आणि मीही. मग ठीक आहे, चला सगळ्यात आधी आपण माझ्या घरी जाऊया. जेव्हा गट्टू चिंकी गुड्डीची पिचकारी आईबाबांना दाखवतात तेव्हा ती पिचकारी त्या दोघांनाही आवडते आणि ते पिचकारी आणायला गट्टू चिंकीसाठी तयार होतात. हरी आणि बंटीही तशीच पिचकारी आणतात. काही दिवसातच होळी येते आणि सगळेजण आपल्या पिचकारीसह गट्टू चिंकीच्या घरी जमा होतात. तर मित्रांनो, तुम्ही सगळे तयार ना? हो, आम्ही तयार आहोत. हे बघा, आपल्याला प्रयत्न करायचा आहे की आपण रंगायला नको आणि आपल्याला पिचकारीच्या मदतीने सगळ्या मुलांना रंग लावायचा आहे. आणि हो, शिबू पासून सावध राहा. ठीक आहे, आम्ही समजलो. हो बंटी, आणि माझा एक प्लॅन आहे, सगळ्यांनी नीट ऐका. गट्टू दबक्या आवाजात आपला प्लॅन सगळ्यांना सांगतो आणि सगळेजण गट्टूचं बोलणं अगदी नीट ऐकतात. वा गट्टू, काय प्लॅन आहे, मजाच आली. चला आता बाहेर जाऊया. हो चला, आज तर आपणच जिंकणार. सगळेजण बाहेर पडतात आणि सोसायटीतल्या इतर मुलांसोबत त्यांचा रंग लावा ही कॉम्पिटिशन सुरू होते. पण गट्टू घरीच होता, तो बाहेर गेला नव्हता. चिंकी, बंटी, हरी आणि गुड्डी आपल्या पिचकारीच्या मदतीने सगळ्यांना रंग लावतात. खूप वेळापासून ते शिबूपासून वाचले होते, पण शेवटी शिबू त्या सगळ्यांना कलर लावतो. मित्रांनो, आता फक्त शिबू एकटाच राहिलाय ज्याला रंग नाही लागलाय. बस चिंकी, आता गट्टूला आपली कमाल दाखवायलाच हवी. चिंकी आणि हरी आपसात बोलतच असतात तेवढ्यात तिथे शिबू येतो. आता तर मी तुम्हाला सगळ्यांना कलर लावून टाकलाय. आता तर माझीच विंग जिंकली आहे, कोणीच राहिलं नाहीये. तेवढ्यात पाठीमागून गट्टू येतो. अजून नाही शिबू, अजून मी राहिलोय. एवढं बोलून गट्टू पटकन शिबूवरती आपल्या पिचकारीनं रंग उडवतो. अरे अरे, हे काय गट्टू, तू तर मलाच रंग लावलास, पण इतक्या वेळ होतास कुठे तू? हाच तर माझा प्लॅन होता शिबू. मी केव्हाचा घरीच लपलो होतो आणि खिडकीतून सगळं बघत होतो. जेव्हा फक्त तू राहिला तेव्हा बाहेर आलो. शाबास गट्टू, तुझा प्लॅन तर यशस्वी झाला. सगळेजण हसू लागतात. तेवढ्यात तिथे सेक्रेटरी अंकल गुजियाचा बॉक्स घेऊन येतात. मी सगळं काही बघत होतो गट्टू, तू आणि तुझी टीम खरंच खूप छान खेळली बरं. आणि हे घे तुमचं बक्षीस, स्पेशल गुजियाचा बॉक्स. थँक्यू काका. मग सोसायटीतली सगळी मंडळी मिळून होळी खेळतात. संध्याकाळी गट्टू चिंकीचे सगळे मित्र आंघोळ वगैरे करून नवे कपडे घालून गट्टू चिंकीच्या घरी येतात. गट्टू चिंकीने सुद्धा नवे कपडे घातले होते. अरे या मुलांनो, बघा मी तुमच्यासाठी होली स्पेशल स्नॅक्स बनवलेत. मठरी, गुजिया, मिठाई आणि खूप काही. वाव काकू, वास पण मस्त येतोय. सगळेजण आईबाबांसोबत लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि गप्पा मारू लागतात. तेवढ्यात बाबा म्हणतात, चला मुलांनो, आज आपण होली स्पेशल एक क्विज खेळू. क्विज? कसली क्विज बाबा? हे बघा, मी तुम्हाला सगळ्यांना 3 प्रश्न विचारीन आणि जो सगळ्यात जास्त प्रश्नांची उत्तरे देईल तो विनर. ठीक आहे काका, आम्ही तयार आहोत. हो काका. ठीक आहे, तर माझा पहिला प्रश्न असा आहे की तुम्हाला माहिती आहे की लठमार होली कुठे खेळतात ते? सगळी मुलं हा प्रश्न ऐकून विचारात पडतात. मी हा विषय ऐकला आहे काका, पण मला नाही माहिती की ती कुठे खेळली जाते. हो बाबा, बहुतेक काहीच दिवसांपूर्वी तुम्हीच आम्हाला सांगितलं होतं. अरे हो चिंकी, बाबांनी सांगितलेलं. बरसाना. हो ना बाबा, तिथेच खेळली जाते ना लठमार होली. हो गट्टू, व्हेरी गुड. तर 1 पॉइंट गट्टूला मिळतोय. तर पुढचा प्रश्न आहे मुलांनो की होळी किती दिवस साजरी केली जाते? हे तर सिंपल आहे काका, 1च दिवस, नाही का? नाही हरी बेटा, हे उत्तर चुकीचं आहे. हो हरी, होळी 2 दिवस साजरी केली जाते. 1 दिवस होलिका दहन आणि 1 दिवस रंग खेळणे. हो ना काका? हा, एकदम बरोबर गुड्डी. पुढचा आणि शेवटचा प्रश्न हा आहे की तुम्हाला माहितीये की कोणत्या हिंदू महिन्यात होळीचा सण साजरा होतो? हो बाबा, मी सांगतो. आमच्या मॅडमने आम्हाला सांगितलं होतं की
फाल्गुन महिन्यामध्ये होळीचा सण साजरा केला जातो. शाबास गट्टू बेटा, तू तर 2 प्रश्नांची उत्तरं दिलीस, त्यामुळे या क्विजचा विनर तूच आहेस. कॉंग्रॅच्युलेशन्स गट्टू. थँक्यू चिंकी, आता मी आहेच इतका स्मार्ट. हे ऐकून सगळेजण हसू लागतात आणि सगळे होळीची ही पार्टी सेलिब्रेट करतात. होममेड पिझ्झा. गट्टू चिंकी शाळेतनं परत येतात. दोघेही खूप खुश असतात, कारण आज त्यांच्या 6वी परीक्षेचा रिझल्ट जो आला होता. आई आई कुठे आहेस तू? आई, आमचा रिझल्ट लागला. अरे हो, येतीये. किती गोंधळ करताय? आई, लवकर ये ना. अरे हो हो, येतीये. शाळेतून येत नाही तर गोंधळ सुरू. आई, मी वर्गात 3री आले. आणि मी पहिला. अरे वा, मला माहिती होतं हे. लव्ह यू मुलांनो. लव्ह यू टू आई. पण तुला कसं कळलं? आई आहे मी तुमच्या दोघांची. समजलं? इतका मन लावून अभ्यास केला होता तुम्ही दोघांनी, नंबर तर येणारच होता. पण आई, मला पहिलं यायचं होतं. तू अजून मन लावून अभ्यास कर. वार्षिक परीक्षेत तू पहिली ये. नाही, मीच येणार तेव्हा पहिला. हो हो, चला आता आपसात भांडू नका. मी तुमच्या दोघांसाठी एक सरप्राईज बनवलंय. पटापट फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर या. सरप्राईज? वाव, मी लगेच येतो फ्रेश होऊन. तुझ्या आधी तर मीच येईन. चल, आपण पैज लावूया. अरे देवा, सगळीकडे स्पर्धा. दोघेही जोरात खोलीच्या दिशेने धावतात. तिकडे आई टेबलवर सरप्राईज झाकून ठेवते. चिंकी पळतच येते. माझा पहिला नंबर. हो हो, तू बस तुझ्या खुर्चीवर. गट्टू सुद्धा धावत धावत येतो. मीही आलो. काय सरप्राईज आहे आई? डिश बाजूला करून बघ. वाव, हा तर पिझ्झा आहे. पिझ्झा? माझा तर फेवरेट आहे. इतकं छान सरप्राईज आई. लव्ह यू. आय लव्ह यू टू मुलांनो. दोघेही एकदम खुश होऊन पिझ्झा खाऊ लागतात. वाव आई, ह्याची चव तर किती मस्त आहे. ह्यात तू इतक्या सगळ्या भाज्या सुद्धा घातल्या आहेस. हो नाही, दुकानातून मागवला तर ते एकच टॉपिंग देतात. तू किती चविष्ट पिझ्झा बनवलायस. तुम्हाला आवडला ना? हो आई, मजा आली. पण तू कसा बनवलास? मला पण शिकव ना, मीही तुला पिझ्झा करून खायला घालेन. तू अजून खूप छोटी आहेस. आई, मलाही सांग. आम्ही आता लहान नाहीये. आय एम अ ग्रोन अप बॉय. ठीक आहे, मी शिकवेन. पण तुम्ही प्रॉमिस करा की एकटं कधी करणार नाही. मी उभी असेल तर समोर बनवाल. प्रॉमिस आई. तर सगळ्यात आधी आपल्याला ज्या भाज्या आणि टॉपिंग्स आवडतात ते सगळं एकत्र घ्या. जसं चिंकी, तुला मशरूम आणि सिमला मिरची जास्त आवडतं, तर तू ते घे. गट्टू, तुला कांदा आणि टोमॅटोचा पिझ्झा आवडतो. सॉसेस सुद्धा बाजारात सगळे मिळतात. त्याशिवाय तुम्हाला जे आवडतं, जसं की ब्रोकोली, मका, ते सगळं घेऊ शकता. वाव, किती मजा येईल. हे सगळं सुपरमार्केटमध्ये मिळून जाईल ना आई? हो, तिथून सगळं सामान आणि पिझ्झा बेस घेऊन यायचं. खरं तर मला बेसही बनवता येतो, पण मी ते तुम्हाला नंतर शिकवेन, जेव्हा तुम्ही मोठे व्हाल. आता का नाही आई? त्यामध्ये खूप काम असतं, म्हणून जेव्हा तुम्ही 8वीत जाल तेव्हा मी शिकवेन. ओके आई. मग टॉपिंगचं काय करायचं? हा, तर ज्या भाज्या आणि टॉपिंग्स तुम्हाला आवडतात, सॉसेसचे बाउल घ्या. त्यानंतर पिझ्झा बेसवर सगळ्यात आधी त्यांचे लेयर बनवा. आई, कोणता पिझ्झा बेस चांगला असतो हे कसं कळेल? गव्हाचा चांगला असतो. दुसरा मैद्याचा पचायला जरा जास्त जड असतो. म्हणून आपण सगळ्यांनी शक्य असेल तर गव्हाचा पिझ्झा बेस खायला हवा. मैदा खाल्ल्यामुळे मागच्या वेळेस माझं पोटही दुखलं होतं. हो, म्हणूनच सांगितलं. गहूचा बेस सगळ्यांसाठी चांगला असतो. प्रयत्न करायला हवा की आपण तोच खाल्ला पाहिजे. त्यानंतर काय करायचं? बेसवर सगळ्यात आधी चटणी किंवा सॉस, जे आवडत असेल ते लावा. त्यावर सगळ्या भाज्या नीट ठेवायच्या, बरं का? आई, चीज? हो, चीज त्याच्यावर वरून किसायचं असतं. ते कसं? ते एकदम बारीक चिरून वरून टाकायचं. ते बारीक चिरायचं मशीन सुद्धा असतं, त्याच्याने सुद्धा करू शकते. आई, किती यमी लागतं ना चीज. हो, पण ते सुद्धा मर्यादेत खायचं असतं बरं, त्यामुळे फॅट्स वाढतात. चिंकी गोलू मोलू जाडी होणार, हो नाही?
हो. पण मला चीज खूप आवडतं. खा ना बाळा, सगळ्या गोष्टी ह्या मर्यादेत खाव्यात. आता तुम्ही तुमचा पिझ्झा संपवा. एक पिझ्झा मी तुमच्या दोघांसमोर बनवेन. तो बनवायला तुम्ही माझी मदत करा. शिकून जाल. वाव. दोघे पटापट आपले लास्ट स्लाइस खाऊन घेतात. चला आता आपण स्वयंपाकघरात जाऊ एक फ्रेश पिझ्झा बनवण्यासाठी. मग तिघेही स्वयंपाकघरात येतात. मी सगळ्यात आधी घेतला हा बेस. आता ह्यावर काय करायचं सांगा बरं. मी सॉस लावू आई? हो लाव. चिंकी मेयोनीज टाकते आणि चिली सॉस लावते. आई मी हा ब्रोकोलीने डेकोरेट करू. टोमॅटो आणि मशरूम मी लावणार गट्टू. हो बाबा, दोघांनीही करा एक एक करून. मग दोघे मिळून टोमॅटो, कांदा, सिमला मिरची, मशरूम सगळ्यांचा एक एक लेयर लावतात. किती मस्त दिसतोय पिझ्झा. हो गट्टू, मजा आली. मी चीज किसू आई. नको बाळा, तुम्ही लहान आहात, लागेल हाताला. मी तुम्हा दोघांना चीज किसून देते. तुम्ही ते पिझ्झ्यावर टाका. ओके आई. आई चीज किसून देते. दोघे मिळून पिझ्झावरती ते भुरभुरतात. आता काय करायचं आई? आता हा ओव्हन मध्ये ठेवायचा. आई हे तू काय घालतीयस? हे ग्लव्स आहेत बाळा. नेहमी लक्षात ठेवा, ओव्हन मध्ये प्लेट ठेवताना आणि काढताना हातमोजे घालणं खूप गरजेचं आहे. नाही घातले तर काय होईल आई? अरे हाताला भाजेल ना. पण तुम्ही अजून ओव्हन वापरायचा नाहीये. तुम्ही फक्त मला बघा. ओव्हन मध्ये पिझ्झा शिजू लागतो आणि दोघेही नाचू लागतात. चिंकी ते बघ, प्लेट आत फिरतीये. हो गट्टू, मला तर वास सुद्धा येतोय. बस अजून फक्त 5 मिनिटं. मग आपण तिघे मिळून खाऊयात हा पिझ्झा. थोड्याच वेळात पिझ्झा तयार होतो आणि आई तो प्लेट मध्ये घेऊन कटरने कापू लागते. अच्छा, तर ह्याचे तुकडे असे होतात होय. हो बाळा, चला आता डायनिंग टेबलवर. गट्टू चिंकी आपापल्या जागेवरती जाऊन बसतात. आई त्या दोघांच्याही प्लेट मध्ये एक एक स्लाइस ठेवते. वाव, किती टेस्टी झालाय आई. हो, मजा आली. चला, आज तुम्हाला इतके चांगले मार्क मिळाले, त्याचं बक्षीस आहे हे. तुम्ही हे सुद्धा शिकलात की घरी बनवलेला पिझ्झा किती टेस्टी आणि हेल्दी असतो. हो आई, आता जेव्हा पिझ्झा खायचा असेल घरचाच खायचा. ठीक आहे, चला आता बाकीचा पिझ्झा संपवा बरं. दोघेही खूप आनंदाने पिझ्झा खात असतात आणि आई दोघांना बघून खूप खुश होते. नीळकंठ. गट्टू आणि चिंकी घराबाहेर उभे राहून बसची वाट बघत होते. थोड्याच वेळात बस येते आणि आई दोघांनाही बसमध्ये चढवते. बाय बाय आई. बाय बाय बाळा. आज डब्यात तुमचं आवडीचं सँडविच ठेवलंय. आठवणीने खा. 2 एक्स्ट्रा सँडविचही ठेवलेत. ओके आई, आम्ही सगळं संपवू. बाय बाय. आणि आई जोपर्यंत बस डोळ्यांसमोरून जात नाही तोपर्यंत तिथेच थांबते. थोड्या वेळाने सगळे शाळेत पोहोचतात. प्रार्थनेनंतर हेडमास्तर येऊन एक घोषणा करतात. गुड मॉर्निंग मुलांनो. गुड मॉर्निंग सर. आशा करतो नवीन वर्षासाठी सगळ्यांनी नवे संकल्प केले असतील आणि अभ्यासावरती जास्त लक्ष देत असतील. येस सर. यावर्षी आम्ही ठरवलं आहे की आठवड्यातून एकदा तुमचा स्पेशल वर्ग लावला जाईल, ज्यामध्ये देशाची संस्कृती, धर्म आणि इतिहासाच्या बाबतीत माहिती दिली जाईल. मी आशा करतो या नवीन क्लासच्या माध्यमातून सगळी मुलं नवीन आणि युनिक शिकतील. तुम्ही यासाठी तयार आहात? येस सर. ठीक आहे. बुधवारचा शेवटचा तास याच विषयाचा असेल. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. नेहमीसारखं वेगवेगळ्या विषयांचे वर्ग चालू असतात, पण सगळ्या मुलांचं लक्ष शेवटच्या तासावर असतं आणि शेवटी शेवटचा तास येतोच. कसे आहात मुलांनो? खूप छान सर. जसं हेडसरांनी सांगितलं होतं, आजपासून आपण नवीन विषय शिकणार आहोत, ज्यात आपण हरवलेली सांस्कृतिक विरासत, इतिहास आणि धर्मावर चर्चा करणार आहोत. सगळ्यात खास गोष्ट, आपण इतिहासावर बोलणार आहोत, ज्याला लोक मायथॉलॉजी म्हणतात, पण त्याचे साक्षी पुरावे उपलब्ध आहेत. ठीक आहे? ओके सर. आज आपला पहिला विषय आहे नीलकंठ. तसं तर सगळ्यांना माहितीच आहे की आपण महादेवांना देवाचे देव मानतो. त्यांची लिंग रूपातही पूजा होते आणि त्यांचे खूप सारे फोटोजही पाहिले असतील.
त्यापैकीच एक त्यांचं रूप आहे नीलकंठ महादेवाचं, ज्याची मी चर्चा करणार आहे. सो आर यू एक्सायटेड? येस सर. ठीक आहे, तर मी पॉवर पॉइंट सुरू करतो. जसं की तुम्ही फोटोत पाहू शकता, कंठ म्हणजे गळा. शिवजींचा गळा निळा असतो बऱ्याचशा फोटोज आणि व्हिडिओमध्ये, कारण त्यांनी विष प्यायलं होतं. हे का आणि कशासाठी झालं, शिवजींनी विष का प्यायलं, हे आपण गोष्टीतून समजून घेणार आहोत. ओके सर. आणि सर गोष्ट सांगायला सुरू करतात. एकदाची गोष्ट आहे. समुद्र मंथन सुरू असतं. देवता आणि असुर शेष नागाला घेऊन दोघेही दोन्ही बाजूंनी समुद्र मंथन करत असतात. एकानंतर एक खूप काही निघत असतं त्यातून. वाव, पण ह्यात शेषनागाचं काय काम? आजच्या जमान्यात तुमच्याकडे मिक्सर आहे, ज्यात सगळ्यांच्या घरात लोणी निघतं. अगोदर मथनी असायची, ज्याला दोरी लावून दह्याला किंवा ज्याचं मंथन करायचं असे ते घुसळायचे. मंथन म्हणजे काय सर? घुसळणं एक प्रक्रिया आहे, ज्याला गोल फिरवून दह्यापासून क्रीम किंवा ज्याला लोणी म्हणतात ते काढलं जातं. कृष्ण भगवान हेच तर लोणी खायचे. हे बनवायला खूप मेहनत लागायची. अगदी तसंच समुद्राचंही मंथन होत होतं. ज्यातून लक्ष्मी माताही आली, जिची आपण दिवाळीत पूजा करतो. म्हणजे लक्ष्मी देवीचा जन्म असा झाला? हो, म्हणून तर लक्ष्मीचं पूजन केलं जातं दिवाळीत. तर आपण आज नीलकंठ महादेवाची गोष्ट ऐकणार आहोत. समुद्र मंथनाच्या वेळी त्यातून विष आणि अमृतही निघालं. या मंथनातून बाकी जितक्याही गोष्टी निघाल्या त्या देवता आणि असुरांनी वाटून घेतल्या. अमृत तर नाही निघालं, अगोदर विष निघालं. तेव्हा सगळे एकमेकांची तोंड बघत होते. अरे, कोण पिऊ शकेल हे विष? जोपर्यंत कोणी विष पिणार नाही तोपर्यंत अमृत नाही निघणार. अरे, जर कोणी हे प्यायलं नाही तर हे सगळ्या जगामध्ये पसरेल आणि सगळं नष्ट होईल. कोणात आहे ही क्षमता जो हे विष पिऊ शकेल? चारी बाजूना हाहाकार माजला. काय देवता, काय दानव, पृथ्वीवरील मनुष्य, जनावरही या प्रभावाखाली येऊ लागली. असं वाटलं तर सगळेच मरतील. हा हाहाकार बघून सगळ्या देवता आणि दानवांनी शिवजींना आवाहन केलं. हे महादेवा, तुम्ही यावं आणि या विषाचं प्राशन करून सगळ्या सृष्टीला वाचवावं. हे देवादिदेव महादेव, तुम्ही तुमचे नेत्र उघडून बघा, सगळं नष्ट होईल. शिवजी बघतात की सगळंच नष्ट होत चाललं आहे. ते आपले डोळे उघडून पुढे जातात. वाव, मग पुढे पुढे काय काय सर? मग काय, शिवजींनी सगळं विष आपल्या कंठात धारण केलं. त्याला गिळलं नाही. मी हे विष पीत आहे, हे प्यायल्याने सारे विश्व वाचेल. आणि असं म्हणून शिवजी पुढे होऊन संपूर्ण विषाचं पान करतात. पण कंठाच्या खाली हे विष जाऊ दिलं नाही, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा पडला. त्यांना काही नाही झालं? ते तर देवांचे देव आहेत, त्यांनीच धरेला सांभाळलं आहे. त्यांनी विषाला कंठातच रोखलं. पण किती वेळ सर? की असं म्हणतात 60,000 वर्षापर्यंत यांनी कंठात धारण करून तपश्चर्या केली, ज्याने याची उष्णता आणि प्रभाव शांत होईल, ज्यामुळे त्यांचा कंठ निळा झाला आणि त्यांचं नाव नीलकंठ महादेव पडलं. वाव, पण त्यांनी ही तपश्चर्या कुठे केली? तुम्हाला हे जाणून आनंद होईल की ही जागा ऋषिकेशमध्येच आहे. तिथे याचं मोठं मंदिरही आहे. दरवर्षी श्रावणात तिथे खूप मोठी जत्रा भरते. लाखो लोक कावड घेऊन तिकडे जातात. कावड म्हणजे? कावड म्हणजे छोटं मडकं, ज्यात गंगाजल भरून आणि खांद्यावर घेऊन नीलकंठ महादेवाला ते गंगाजल अर्पण केलं जातं. आज सुद्धा, ओ मुलांनो, आजही पाणी वाहून उष्णतेला शांत केलं जातं. सोबतच बेलपत्रही वाहिलं जातं नीलकंठ महादेवाला. महादेवाने आपल्यासाठी एवढं सहन केलं? हो, त्यांनी फक्त आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवण्यासाठी सगळं विष प्यायलं. सगळी मुलं टाळ्या वाजवू लागली. तर सगळ्यांना लक्षात आली गोष्ट. महत्व समजलं का निळकंठाचं? येस सर. मीही शंकराच्या पिंडीवर पाणी वाहीन आता नक्कीच. व्हेरी गुड. आजच्या तासाला बस एवढंच. पुढच्या क्लासमध्ये नवीन गोष्ट ऐकू. सोसायटी एक्झिबिशन. गट्टू आणि चिंकी नेहमीप्रमाणे आपल्या रूम मध्ये उशांनी भांडत होते. तेवढ्यात स्वयंपाकघरातून खूप छान सुगंध येतो.
चिंकी अगदी धावत पळत जाऊन आईकडे जाते. काय बनवलंय साई? मस्त वास येतोय, मला बघायचंय. अगं जरा नीट शिजू दे, थोडं थांब. तुझ्यासाठी व्हाईट पास्ता बनवतीये. तेवढ्यात गट्टूही धावत धावत येतो. अरे चिंकी, गेम मध्येच का सोडला? तुझी वेळ आली तर तू लगेच इथे आली. किती मस्त वास येतोय गट्टू. मी तर आईकडनं पास्ता बनवणं शिकणार आहे. अरे त्यासाठी पुढच्या वेळेस सुरुवातीपासून उभं राहून सगळी प्रोसेस बघायची कुकिंगची. कशा प्रकारे चिरतात भाज्या, कसा शिजवतात पास्ता, सगळं पहिल्यापासून बघायचं. असं मधूनच बघितलंस तर काही समजणार नाही. ओके आई. आई, मला पोहे बनवायला शिकायचंय. ओके गट्टू, पुढच्या वेळेस आपण पोहे बनवायला शिकूया. सगळेजण बोलत असतातच तेवढ्यात दारावरची बेल वाजते. गट्टू, जरा बघ बरं कोण आलंय. गट्टू धावत पटकन दरवाजापाशी जातो आणि दरवाजा उघडतो. दरवाजात पाहतो तर सोसायटीचे चेअरमन वर्मा अंकल तिथे आलेले होते. अरे वर्मा काका, नमस्कार. नमस्ते बाळा, कसा आहेस तू? मी एकदम मस्त आहे काका. तेवढ्यात आई स्वयंपाकघरातून बाहेर येत विचारते. कोण आलाय बाळा? कोणाशी बोलतोयस? अरे तुम्ही कसे आहात वर्माजी? दरवाजात का उभे आहात? या ना आत या. हो, मी ठीक आहे. हे एवढं कार्ड द्यायचं होतं. यावेळी सोसायटीच्या मीटिंगला तुम्हाला यायला जमलं नव्हतं. आम्ही सगळ्यांनी मिळून एक प्रोग्राम करायचं ठरवलंय. फूड प्रोग्राम असेल तो. कोणाला वाटलं तर आपला स्टॉल देखील लावू शकता किंवा एखादा सांस्कृतिक कार्यक्रमही करू शकता. जसं कोणाला गायचं किंवा नाचायचं असेल तर सोसायटीसाठी काहीही मेसेज असला तरी तो देऊ शकता स्टेजवर. ठीक आहे, आम्ही नक्की येऊ. तुम्ही आत तर या, चहा पिऊन जा. तोपर्यंत बाबा सुद्धा आपल्या खोलीतून बाहेर येतात. अरे, तुम्ही अजूनही दरवाजातच आहात. मस्त प्रोग्राम ठरलाय ना, तेवढंच सांगायचं होतं. तुमची त्या दिवशी मीटिंग होती, तुम्ही नव्हता आलात. हो, माझ्यासाठी काही काम असेल तर मला सांगून ठेवा. सोसायटीच्या कामासाठी मी नेहमी तयार आहे. हो हो, नक्की. आता निघतो मी. प्रोग्रामची तयारीही करायची आहे. आणि हो, तुम्हाला सोसायटीमध्ये जर स्टॉल टाकायचा असेल तर अगोदर सांगा बरं का. एवढं लक्षात ठेवा. एवढं बोलून ते निघून जातात. पुन्हा सगळे स्वयंपाकघरात येतात. आई, हे स्टॉल काय असतं? त्यामध्ये आपण खाण्यापिण्याचं सामान किंवा इतर कुठल्याही सामानाचं एकदम छोटंसं दुकान लावू शकतो. तेवढ्यात बाबा, जे इतक्या वेळापासून या सगळ्यांचं बोलणं बाहेर बसून ऐकत असतात, ते म्हणतात, अरे, आपण पास्ताचा स्टॉल लावला तर चिंकी आईला स्वयंपाकात मदत करेल आणि गट्टू माझ्यासोबत बिलिंगला. दोघांनाही टीम मॅनेजमेंट कळेल. वाव, किती मजा येईल. आई, आपण पास्त्याचा स्टॉल लावू. ठीक आहे, मी वर्माजींना आता सांगतो. सोसायटीतल्या कार्यक्रमाचा दिवस उजाडतो. बाकी मुलंही वेगवेगळ्या प्रकारे तयार होऊन गार्डन मध्ये जमा होतात. अरे गट्टू, मजा येईल स्टॉल मध्ये तर. मी तर टोमॅटो सूपचा स्टॉल लावलाय. बघ तू, मीच विनर बनेल. चिंकी बंटीचं बोलणं ऐकून उदास होते. आई, स्टॉल लावून आपण चूक तर नाही ना केली? बघ ना, बंटीने टोमॅटो सूप बनवलंय. पण आपण काय? अगं बाळा, इकडे ये. आपण जे करणार आहोत ते सगळे पाहतील. तू सगळ्या सोसायटीला तुझ्या हातांनी बनवून स्वादिष्ट पास्ता खाऊ घालशील. ये, आता पास्ता कसा शिजवायचा ते शिकवते. तू आणि गट्टू भाज्या आणि मशरूम अगदी बारीक चिरा. ओके आई, आपणच जिंकणार. आता कसं? गट्टू आणि चिंकी सगळ्या भाज्या चिरत असतात आणि आई गॅस ऑन करून पास्ता उकळायला ठेवते. तिकडे बाबा कुपनची डायरी आणि पेन घेऊन बाजूला उभे राहतात. ही कोणाची वही आहे बाबा? ही डायरी नाही, बिल आहे बाळा. जो कोणी मला प्लेटचे पैसे देईल त्यावेळेला त्याचे पैसे कापून घेईल. त्या पैशांना तू गल्ल्यात टाक आणि मग शेवटी आपण रात्री हे सगळं काउंट करू. वाव, किती मजा येईल. हो, फक्त लोकांना आपला पास्ता आवडला पाहिजे. का नाही आवडणार? आज आपली चिंकी स्वतः बनवतीये. येस आई. थोड्या वेळाने एक एक करून लोक गार्डन मध्ये येऊ लागतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरही लोक येऊ लागतात. सुरुवातीला खूप गर्दी असते आणि गट्टूच्या स्टॉलवर फक्त 2 माणसं असतात. अरे देवा, आपण हरलो तर? काही होणार नाही बेटा, बी पॉझिटिव्ह. आणि तिकडे पास्ता बनताच चिंकी आवाज देऊ लागते. पास्ता, पास्ता, एकदम गरमागरम पास्ता. रेड, व्हाईट, पिंक सॉस मध्ये. अरे वा चिंकी, तू तर सगळ्या प्रकारचा पास्ता बनवायला शिकली. हो, मी आहेच बेस्ट. अच्छा,
व्हाईट पास्ता रेड पास्ता कसा बनवशील? अरे बाबा एकदम सोपं आहे. रेड सॉस मध्ये केचप घालायचं असतं आणि व्हाईट मध्ये मैदा, चीज आणि दूध. हो ना आई? हो बाळा. तेवढ्यात पास्ता बनतोय हे बघून त्यांच्या काउंटरला गर्दी होऊ लागते. सगळी लोक एक एक करून कुपन काढतात. तिकडे बंटीच्या सूप मध्ये मीठ कमी असल्यामुळे गर्दी बऱ्यापैकी कमी होते. एक एक करून या सगळे. ठीक आहे काका. आणि बाकी लोकही रांगेत उभे राहतात. तिकडे बंटीच्या स्टॉलवरची मुलं सुद्धा इकडे लाईन मध्ये येऊन थांबतात. बंटी उदास होऊन जातो. तिकडे गट्टू आणि चिंकी सगळ्यांना एक एक करून प्लेट्स देत असतात. हे घ्या वर्मा काका. हे घ्या काकू. कसा झालाय सांगा बरं का? वा वा, केवढा टेस्टी पास्ता बनवलाय तुम्ही. चिंकी बाळा, तू तर कमाल केलीस. हे घे 501 रुपयांचं बक्षीस माझ्याकडून. अरे काका, हे काय? घे बेटा, हे आमच्याकडून बक्षीस आहे, सगळ्या सोसायटीकडून. काय म्हणता? बाकी लोकही हो मध्ये हो मिळवतात. बाकी मुलं आणि बंटी गुड्डी हे बघून थोडेसे उदास होतात आणि आई बाबा हे सगळे पाहत असतात. गट्टू चिंकी, हे पैसे घ्या. या पैशातून बाकी सगळ्या मुलांची पार्टी. हे या सगळ्यांचं आहे. हो बाबा. बंटी इकडे ये. तू माझ्या चिंकीच्या हातचा रेड सॉस पास्ता खा. तुला आवडतो ना? आणि अशा प्रकारे सगळी मुलं छान पास्ता खाऊन नंतर आनंदाने नाचू लागतात. रात्री बाबा डबा उघडतात ज्यामध्ये खूप सारे पैसे असतात. गट्टू, काउंट करा दोघं आणि मला सांगा किती पैसे कमावले. 1 2 800 रुपये बाबा. हे तुमच्या दोघांचं बक्षीस आहे. पहिली कमाई. यातून तुमच्यासाठी गिफ्ट घेऊ. यात तर माझा फ्रॉकही येईल. सगळे जण हसू लागतात. आई बाबा एकमेकांकडे पाहून स्माइल करतात. थँक्यू आजच्या प्रोग्रामसाठी. पहिली हेलिकॉप्टर यात्रा. गट्टूचं सोसायटीतल्या मुलांबरोबर खेळणं सुरू असतं. पण बंटी बाजूला बसून युट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवणं शिकत असतो. अरे, हे काय करतोयस बंटी? काय बनवतोयस? मी युट्यूब वरती हेलिकॉप्टर बनवायला शिकतोय गट्टू. अरे वा, पण का? मी यावरती बसून उडणार आहे. बाबा म्हणत होते की केदारनाथला देखील हेलिकॉप्टर जातं, तर मी यावरती बसवून माझ्या आजीला केदारनाथ फिरवून आणीन. ते मोठं हेलिकॉप्टर आहे बाबा, खरं वालं. यावर आजी कशी बसणार? तुझ्या लक्षात नाही येत आहे गट्टू, मी बनवायला शिकतोय. याला बनवल्यानंतर मी इंजिनवाला देखील हेलिकॉप्टर बनवू शकेन. ओ, अच्छा अच्छा. तेवढ्यात गट्टूला बोलवायला तिथे चिंकी धावत येते. गट्टू, गट्टू, आईने जेवण तयार केलंय. ती बोलावतीये तुला. ठीक आहे चिंकी, मी येतो. बंटी बाय. आता जेवणाची वेळ झालीये, उद्या खेळू. सगळेजण खात असतात. आज जेवणात गट्टूच्या आवडीचा मटार पुलाव असतो. आई थँक्यू. किती मस्त झालाय पुलाव, मजा आली. हो, खूपच टेस्टी बनलाय पुलाव. खरंच मजा आली. बाबा, तुम्हाला माहितीये बंटी हेलिकॉप्टर बनवतोय त्याच्या आजीसाठी. तो म्हणत होता जेव्हा त्याचं हेलिकॉप्टर बनवून तयार होईल तो त्यामध्ये आजीला बसवून फिरवेन. हे ऐकून आई बाबा हसू लागतात. बंटी कसा काय बनवेल बेटा हेलिकॉप्टर? तो इंजिनियर थोडीच आहे. हेलिकॉप्टर बनवायला फार मोठे एरोनॉटिकल इंजिनियर्स लागतात, ज्यांनी या विषयामध्ये महारत हासिल केलेली असते. याची विशेष डिग्री असते त्यांच्याकडे. एरोनॉटिकल इंजिनियर? हो बेटा, आपल्या इंडियन एअरफोर्स मध्ये यांची विशिष्ट भरती होते. बाबा, हेलिकॉप्टर आणि विमानामध्ये काय फरक आहे? दोन्ही अगदी वेगवेगळे असतात बेटा. विमान हे यात्री विमान जास्त असतात, त्याला सगळ्या प्रवाशांकरता वापरलं जातं. तिकडे हेलिकॉप्टर मध्ये फक्त मोजकेच लोक बसू शकतात. आर्मीचे हेलिकॉप्टर्स मोठे असतात, त्यात काही जास्त लोक बसतात. हेलिकॉप्टरसाठी विशिष्ट हेलिपॅड किंवा एअरपोर्ट बनवण्याची आवश्यकता नसते बेटा. मग हे उतरतात कसे बाबा? बेटा, हे कुठेही उतरवले जाऊ शकतात, थोड्याशा सपाट भूमीवरही. त्यामुळे देशात कुठेही पूर येतो किंवा विषम परिस्थितीत किंवा इमर्जन्सीत त्यांना कुठेही उतरवता येतं. त्यामुळे काही VIP लोक सुद्धा हेलिकॉप्टरमधून फिरतात, जसे प्रधानमंत्री, राष्ट्रपती, सैन्य प्रमुख. अरे वा, इतकं उपयोगी असतं हेलिकॉप्टर. बाबा, आपण विमानात बसलो होतो ना आता, जेव्हा बर्फ बघायला गेलो होतो?
हो, पण आता मी तुम्हा लोकांना लवकरच हेलिकॉप्टरही दाखवेन. लोकांसाठी आर्मीचं ट्रेनिंग कॅम्प लवकरच लागणार आहे. मी तिकडे तुम्हाला घेऊन जाईन हा. वाव, मग आपणही विमानात बसणार. हो हो, तुम्ही दोघं तयार व्हा. पुढच्याच आठवड्यात आर्मीचा ट्रेनिंग कॅम्प लागतो. सगळेजण तिथे पोहोचतात. तिथे सगळीकडे आर्मीचे जवान गणवेशात उभे असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या तोफाही तिथे असतात. ते बघा बाळांनो, त्या तोफा आहेत. यांचा लढण्याकरता वापर होतो. पण हेलिकॉप्टर कुठे बाबा? मला ते आतून बघायचंय. ते पहा, एकदम समोर तिथे उभा आहे. दोन्ही मुलं हेलिकॉप्टर पाहून आनंदाने उड्या मारू लागतात. हेलिकॉप्टर हेलिकॉप्टर. अरे हो, थांबा थांबा, आता तिथे जायचंय. जवळूनही बघा. सगळे हेलिकॉप्टर जवळ पोहोचतात. तिथे सगळी मुलं लाईनमध्ये उभे राहतात आणि गट्टू चिंकीही रांगेत उभे राहतात. आता आम्ही ग्राउंडची एक राईड करणार आहोत. तुम्ही सगळे बसणार? हो हो, ठीक आहे. तुम्ही सगळे तिकीट घ्या. बाबा तिकीट घेऊन येतात. थोड्या वेळाने सगळेजण हेलिकॉप्टरमध्ये बसतात. अरे, आतून किती मोठं आहे हे. यामध्ये किती माणसं बसू शकतात बाबा? हे 8 सीटर आहे बेटा. मोजून 8 जणच बसू शकतात. ड्रायव्हर आणि त्याचा असिस्टंट पुढे बसतात. ह्यात तर एअर होस्टेस नाहीये बाबा. हे प्रवासी विमान नाहीये, त्यामुळे त्याची गरज नाही. तेवढ्यात एक जवान आवाज देतो. तुम्ही सगळे तुमचे सीट बेल्ट व्यवस्थित लावा. आता आपण वरती उडणार आहोत. आणि सगळे सीट बेल्ट लावून घेतात. हेलिकॉप्टर वरती उडू लागतं. त्याचा आवाज खूप जोराचा असतो. वरती पंखे फिरू लागतात. अरे, याचे पंखे तर किती मोठे आहेत बाबा. किती माती उडतीये, काही दिसतच नाहीये बाबा. अरे, थोड्या वेळात थोडं वर गेलं की सगळं दिसायला लागेल. हेलिकॉप्टर थोड्या उंचीवरती उडायला लागतं आणि गट्टू चिंकी खाली पाहतात. अरे, सगळं किती छोटं दिसतंय बाबा. ते बघा, सगळ्या तोफा, सगळे एकदम छोटे छोटे. सगळं ग्राउंडच एकदम छोटं दिसतंय. वाव, सगळी लोकही मुंग्यांसारखे दिसतायत. कारण आपण एवढ्या उंचीवर आलोय की सगळे त्यांच्या नॉर्मल उंचीपेक्षा थोडे कमी दिसतील. पण ह्यामध्ये कमी सीट का आहेत बाबा? हे तर खूपच मस्त आहे. हे उडतानाही मजा येते. हो हो, कारण हे कमी उंचीवर उडतं. विमान खूप जास्त उंचीवर उडतं. एवढ्या उंचीवर उडण्यासाठी त्याला विशिष्ट प्रकारे बनवलं जातं. याचं तापमानातून मेंटेनही केलं जातं. ऑक्सिजन सप्लायही. पण हेलिकॉप्टरमध्ये तुम्ही दरवाजा उघडा ठेवूनही फिरू शकता, कारण अशी काही गरज नसते. ते बघा, ते तळही दिसतंय ज्यात आपण फिशिंग करायला गेलो होतो. ते तर घरापासून किती दूर होतं, पण इथून दिसतंय. उंचीवरून सगळं काही दिसतं. किती सुंदर दिसतोय ना? चिंकी, ते बघ, तुमच्या शाळेचं ग्राउंड दिसतंय. अरे हा, गट्टू गट्टू, खाली बघ, आपली शाळा दिसतीये. दोघे जोर जोरात टाळ्या वाजवू लागतात. आर्मीतली लोक सुद्धा त्यांना पाहून खुश होतात. आता आपली ट्रायल राईड संपेल. आता आपण हळूहळू खाली उतरू. जर तुमच्यापैकी कोणाला भीती वाटत असेल उंचीची, त्यांनी डोळे बंद करा. चिंकी, तू डोळे बंद कर. तू घाबरट आहेस. मी नाही घाबरत. असं नको बोलू. बघ आई, हा मला त्रास देतोय. गट्टू, असं नाही बोलायचं बाळा. चिंकी स्ट्रॉंग गर्ल आहे. तेवढ्या जोराचा आवाज करत हेलिकॉप्टर खाली उतरतं आणि चिंकी एकदम जोराने ओरडते. मी म्हंटल होतं ना. बाकी सगळे हसू लागतात. थोड्याच वेळात हेलिकॉप्टर खाली उतरतं. गट्टू चिंकीचे सीट बेल्ट आई उघडून देते. आर्मी पर्सन दोघांच्याही हातात हात घेऊन म्हणतो, जय हिंद. जय हिंद. आम्ही तुमच्या सोबत फोटो काढू शकतो काका? मी सगळ्या मैत्रिणींना सांगेन. काकांसोबत मी हेलिकॉप्टर मध्ये गेले होते. काका किती ब्रेव आहेत. ठीक आहे, घेऊयात फोटो. त्यानंतर आई, बाबा, गट्टू आणि चिंकी त्या आर्मी मॅन सोबत फोटो काढतात आणि हेलिकॉप्टर राईडच्या छान आठवणी घेऊन घरी परततात. नवीन खोली. गट्टू आणि चिंकी आपल्या खोलीमध्ये अभ्यास करत असतात. त्यामुळे छतावरून ओलाव्यामुळे एक पोपडा खाली पडतो. अरे, हे काय झालं? हे कसं पडलं? थांब, आई बाबांना सांगूया. आई बाबा, इकडे या ना. हो आई. अरे, काय झालं? का ओरडताय? चिंकी आईला हाक मारते आणि आई बाबा दोघेही त्यांच्या खोलीत येतात. चिंकी, काय झालं? एवढ्या मोठ्याने का आवाज देतेस? बघा ना बाबा, भिंतीवरून तो थर कसा पडला.
सगळा रंगच खराब झाला. बघ ना आई. याला आर्द्रता म्हणतात बाळा. जेव्हा भिंती ओलावा शोषून घेतात तेव्हा असं होतं. हो बाळा, आणि जवळपास काही पाण्याचं लिकेज असेल तरी असं होतं. आपल्या इथे लिकेज तर नाहीये, पण या वर्षी पाऊस जोरदार झाला होता ना, थंडी वाढल्यामुळे असेल. ऐका ना, मी असा विचार करतेय, 3 वर्ष झाली आहेत या रूमला बनवून. आता आपण हिला रिनोव्हेट करण्याची वेळ आलीये. हो, बरोबर बोलतेस. मी उद्याच कारागीर आणि पेंटर्सना बोलवून घेतो. पाऊसही थांबलाय. हीच योग्य वेळ आहे रूम नीट करण्याची. वाव, आता आपली रूम एकदम नव्यासारखी होऊन जाईल. हो बाळा, किती मजा येईल ना गट्टू. मी तर गुलाबी रंग लावणार आहे. गुलाबी रंग अजिबात नाही. घ्या, कारागीर अजून आले नाहीयेत आणि यांची भांडणं सुरू. दुसऱ्या दिवशी रूम मध्ये कारागीर आणि पेंटर येतो. दोघेही सगळ्या भिंती नीट चेक करीत असतात. जास्त काही ताण नाहीये. याला थोड्या डागडुजीची आणि रंगरंगोटीची गरज आहे. ठीक होऊन जाईल एकदम. यावेळेला कलर जरा चांगला वापरा तुम्ही. हो, कलर शेड तुम्ही निवडून सांगा. साधारण 4 डबे लागतील. मी केशियन पेंट लावेन. हो ठीक आहे, काही हरकत नाही. यावर आपण नंतर बोलू. चला गट्टू आणि चिंकी, तोपर्यंत कलर शेड पाहूयात. चल, आपण रंगांच्या शेड्स बघू. हो चल. निळा रंग. गुलाबी रंग मी सांगितलंय. हा, दोघेही उशी घेऊन भांडू लागतात. हे पाहून आई थांबवण्याचा मध्ये प्रयत्न करते. अरे अरे, भांडू नका तुम्ही. आपण रूमला बेस्ट रंग देऊ आणि सगळ्यात सुंदर रिनोव्हेट करू. बाबा कारागिराशी आणि पेंटरशी बोलून नंतर आपल्या खोलीत परत येतात. घ्या बाबा, आता मी माझ्या पद्धतीने तर सगळी डील पक्की केलीये. परवापासून ही लोक कामाला लागतील. साधारण एका आठवड्याभरामध्ये सगळी रंगरंगोटी होऊन जाईल. पण आतलं सामान आपण स्वतःच रिनोव्हेट करू. यावेळी डिझायनरला नका बोलवू. ठीक आहे. 2 दिवसांनी कारागीर आपल्या मजुरांसह कामाला लागतात. गट्टू आणि चिंकी देखील तोपर्यंत आईबाबांच्या खोलीतच असतात. काका, सगळ्यात आधी तुम्ही काय करणार? बेटा, जो जुना कलर आहे तो खरवडून आम्ही वेगळा करू. आणि जिथे जिथे काही प्रॉब्लेम आहे तिथे आम्ही थोडंसं पुट्टी आणि सिमेंट लावून पॅक करून टाकू. मग रंग कधी देणार? सगळं स्वच्छ झाल्यावर आणि सगळी डागडुजी झाल्यानंतर तिथे कलर करू. आणि 2-3 दिवस सतत काम चालू असतं. गट्टू आणि चिंकी हे सगळं बघत असतात आणि आपल्या रूमला नवा रंग येताना देखील बघत असतात. तिकडे आई देखील खुश होत असते की आता दोघांची रूम पुन्हा नव्यासारखी दिसणार. आई, किती मजा येईल ना. मी आता उजव्या बाजूला कपाट ठेवेन. ठीक आहे. आणि गट्टू, तुझी अशी काही खास इच्छा? आधी रूम तयार तर होऊ दे आई, मग आपण मिळून सजवूयात. एका आठवड्याच्या आत गट्टू आणि चिंकीची रूम अगदी मस्त सेट होते. आणि आपण पाहतोच की गट्टू आणि चिंकीच्या चॉईसचा विचार करता पेंटरने स्काय ब्ल्यू आणि पिंक दोन्ही कलरचा वापर केलेला आहे. दोघही बाजूला व्हा, मी तुमचा बेड सेट करतो. आई सुद्धा सामान आणून आणून पसारा टाकते. चिंकी देखील आपला डॉल सेट एका कोपऱ्यात सजवत असते. तर तिकडे गट्टू देखील बास्केटबॉलच्या बास्केटला पुन्हा एकदा सेट करतो. ही बास्केट एवढ्याच उंचीवर ठीक आहे, नाहीतर सारख्या उड्या मारल्या तरी टार्गेट नाही मिळणार. गट्टू, काही नवीन सामान देखील आपल्या आईसोबत चेक कर. आपण ऑर्डर करू. ठीक आहे बाबा. बाबा, मला अजून एक छोटं कपाट द्या ना. त्यामध्ये मी सगळी खेळणी ठेवेन. ठीक आहे बेटा, या रविवारी आपण जाऊयात बाजारात. तुम्हाला दोघांना आपल्या रूमसाठी काय काय लागतंय त्याची लिस्ट करा. तर मी ऑफिसला निघतोय. बाबा ऑफिसला गेल्यानंतर गट्टू आणि चिंकी दोघंही आपल्या सामानाची लिस्ट बनवत असतात. काही नावं वाचून आई म्हणते, अरे, ह्यातलं बरचसं सामान ऑनलाईनच मिळेल. अमेझॉन आणि झिमकार्डवर. आत्ता आणते माझा फोन. तुम्ही दोघं तुमचं आवडीचं सामान निवडा. वाव, आई ॲप उघडून बसते आणि त्यात सामान बघत असते. आई, हे पेंटिंग, हे डॉल हाऊस आणि हा किचनचा सेट ऑर्डर कर ना. हो, आणि माझ्यासाठी ते एक पेंटिंग ज्यामध्ये मेसी आहे आणि सोबत नवीन फुटबॉल नेट सुद्धा. मी आधी तेच सामान निवडेल जे गरजेचं आहे. चिंकी, तुझा किचन सेट नंतरही येऊ शकतो. आता गरज नाहीये त्याची. ठीक आहे आई. आई, आधीचं स्टडी टेबल आता जुनं झालंय. आपण तेही ऑर्डर करू शकतो. नक्कीच, पण आपण ते ऑनलाईन ऑर्डर नाही करणार. ते घेण्यासाठी आपण बाबांसोबत बाजारात जाऊ. हो, तेच जास्त चांगलं पडेल. मी सगळ्या टेबल खुर्चीवर बसून बघेन. हळूहळू ऑनलाईन सामान येऊ लागतं आणि गट्टू चिंकी ते खोलीमध्ये लावू लागतात. खोली किती छान दिसतीये ना गट्टू. हो चिंकी. रविवारी सगळेजण बाजारात जातात.
फर्निचर शॉप मध्ये जाण्यापूर्वी आपण पाणीपुरी खाऊया. बाबा हे ऐकून हसू लागतात आणि सगळ्यांना अगोदर फूड स्टॉलला नेतात. अगोदर पेट पूजा मग काम दूजा. नंतर सगळे फर्निचर शॉपमध्ये जातात. गट्टू आणि चिंकी वेगवेगळ्या टेबल आणि चेअर्सवर बसून बघत असतात. अरे हा टेबल किती छान आहे. यामध्ये एखादं रॅक लागू शकेल वेगळं. हो लागेल. तुम्ही अगोदर पसंत करा, नंतर आम्ही याला कस्टमाइज करून देऊ. आई मला तो टेबल आवडला. त्यामध्ये वरती एक बोर्ड पण आहे. ठीक आहे बाळा, तुझ्यासाठी ते घेऊया. तुम्ही फक्त सामान निवडा, घरी पोहोचवण्याची जबाबदारी आमची. अशा प्रकारे सामान ऑर्डर करून सगळेजण घरी येतात. दुसऱ्या दिवशी टेम्पोनं सगळं सामान घरी येतं. आई आमचा टेबल आला. मग काय, गट्टू आणि चिंकी दुसऱ्या दिवशी आपापल्या टेबलला सेट करून बसलेले असतात. दोघे खूपच खुश असतात. त्यांची रूम आता पूर्णपणे रिनोव्हेट झाली होती. आई आणि बाबा त्या दोघांना टेबलवर बसलेलं पाहून खूप खुश होतात. न्यू इयर ईव्ह. न्यू इयरची संध्याकाळ होती आणि गट्टू चिंकी दरवाजामध्ये उभे राहून बाबांची वाट बघत होते. आज त्यांनी त्यांच्या सगळ्या मित्रांना पार्टीसाठी घरी बोलावलं होतं. अरे मुलांनो, केव्हापासून तिथे उभे आहात? या बरं आत येऊन बसा. नाही नाही आई, आम्ही तर इथेच उभे राहणार जोपर्यंत बाबा नाही येत. हो आई, आम्ही इथेच बाबांची वाट बघतोय. तेवढ्यात बाबा येतात. अरे मुलांनो, तुम्ही माझीच वाट बघत होतात का? हो बाबा. चला आतमध्ये, मी तुमच्यासाठी काय आणलंय बघा. गट्टू चिंकी बाबांसोबत आतमध्ये येतात आणि दोघेही सोफ्यावरती बसून बाबांनी आणलेलं सामान बघू लागतात. वाव बाबा, इतके चॉकलेट्स. हे तर खूप टेस्टी दिसतायत. हो गट्टू, पण लक्षात ठेवा, हे सगळे चॉकलेट्स एकाच वेळी खायचे नाहीयेत, नाहीतर तुझे दात खराब होतील. हो बाबा, नका काळजी करू. आणि हे पहा, घराचं डेकोरेशन करायला केवढं सामान आणलंय ते. आज आपण न्यू इयरच्या पार्टीला हे सगळं यूज करू. हो बाबा, हे सामान तर खूप सुंदर आहे. ह्यामुळे तर घर अजून छान दिसायला लागेल. हो चिंकी, आणि एवढंच नाही, हे बघा, मी तुमच्या दोघांसाठी हे गिफ्ट सुद्धा आणलेत. बाबा गट्टू चिंकीच्या हातात एक एक गिफ्ट ठेवतात. गट्टू चिंकी पटकन आपापले गिफ्ट उघडून बघतात, तर त्या दोघांसाठी एक एक ड्रेस होता. बाबा, हा किती छान ड्रेस आहे. हो बाबा, मलाही तुमचं गिफ्ट खूप आवडलं. थँक्यू बाबा. अरे वा, ही तर खूप आनंदाची गोष्ट आहे. तुम्हाला तुमचे गिफ्ट्स आवडले. चला तर लवकर घराला डेकोरेट करू, पार्टीची वेळही होतीये ना. मग काय होतं, गट्टू चिंकी आणि बाबा घराला सजवायला सुरू करतात. दुसरीकडे आई या सगळ्यांसाठी किचनमध्ये स्वादिष्ट जेवण बनवत होती. बाबा बाबा, हे लाईट्स आहेत ना, ते मी कुठे लावू? अरे गट्टू, थांब थांब, त्यांना तू एकटा नाही लावू शकायचास. मी तुझी मदत करतो. ओके बाबा, चला आपण सोबत लावू. बाबा, मी तोपर्यंत मेन गेटवर फुलांची रांगोळी काढू. हो हो, बनव. आणि हो, ते हॅपी न्यू इयरचं स्टिकरही लाव. ओके बाबा. थोड्या वेळात सगळ्या डेकोरेशनचं काम संपून जातं. वेल डन मुलांनो, किती छान काम केलंय तुम्ही दोघांनी. आणि चिंकी, तुझी रांगोळी तर खरंच खूप छान झालीये. व्हेरी गुड. थँक्यू बाबा. चला, आता तुमचे मित्र येत असतील. तुम्ही दोघं जा आणि लवकर तयार व्हा. मी आणि आई टेबलवर जेवण घेतो तोपर्यंत. ओ हा, लवकर चल चिंकी. गुड्डी, हरी, बंटी येतीलच इतक्यात. चल लवकर तयार होऊ. हो गट्टू, चल. गट्टू आणि चिंकी जसे रेडी होतात तसेच त्यांचे सगळे मित्रही येतात. तेव्हा गट्टू चिंकीच्या रूममध्ये येऊन आई म्हणते, बाळांनो, तुम्ही खूप गोड दिसताय. चिंकी, जा जाऊन मित्रांचं स्वागत कर. आणि गट्टू, चल माझ्यासोबत हे स्नॅक्स घे. ओके आई. सगळेजण लिव्हिंग रूम मध्ये बसतात आणि स्नॅक्स एन्जॉय करतात. मुलांनो, हे घ्या. आज मी न्यू इयर इव्हला स्पेशल स्नॅक्स बनवलेत आणि तुम्ही सगळ्यांनी ब्राउनीज नक्की खायच्या आहेत. काकू, ब्राउनीज तर खूप छान आहेत. मी तर सगळ्यात पहिल्यांदा तेच खाल्लं. अजून घे ना बाळा. हो काकू. तर सांगा मुलांनो, तुमचं हे वर्ष कसं गेलं? खूप छान. छान छान. तर मुलांनो, चला आता तुम्ही एक एक जण करून सांगा की गेल्या वर्षीची तुमची सगळ्यात चांगली मेमरी काय होती. बाबांचा प्रश्न ऐकून सगळी मुलं विचारात पडतात. काय झालं मुलांनो? चल बंटी, तूच अगोदर सांग. माझी सगळ्यात चांगली आठवण
काका, मी यावर्षी माझ्या आईबाबांसोबत खूप मोठ्या एका बेकरीत गेलो होतो. तिथे अनलिमिटेड फूड होतं आणि बाबांनी शेवटी मला ब्लॅकबेरी पेस्ट्री खाऊ घातली होती. माझी सगळ्यात छान आठवण तर तीच आहे. वा बंटी बेटा, खरोखरच ही खूप छान आठवण आहे. आणि तुम्ही सांगा गट्टू चिंकी, तुमची बेस्ट मेमरी काय आहे? बाबा, जेव्हा आजी आजोबा आले होते आणि आपण सगळे पावसात कणीस खायला गेलो होतो, मला खरंच त्या दिवशी खूप मजा आली होती. आणि सगळ्यात जास्त मजा मला माझ्या वाढदिवसाला आली होती. त्या दिवशी मी खूप खुश होते बाबा. मुलांनो, तुमच्या आठवणी तर खूप छान छान आहेत. व्हेरी गुड. चला मुलांनो, आता आपण सगळे मिळून केक कापूया. काकू, हा केक तर खूप टेस्टी दिसतोय. हा तुम्हीच बनवला आहेत की काय? हो हो हरी, थँक्यू बाळा. अच्छा मुलांनो, पटकन सांगा, तुमच्यापैकी केक कोण कापणार? काका, मला वाटतं की काकूंनी एवढा छान केक बनवलाय तर त्यांनीच तो कापायला हवा. हो हो, हेच बरोबर आहे. आई, तूच केक काप. हो काकू, हो काकू. अरे नाही मुलांनो, हा मी तुमच्यासाठी बनवलाय. तुम्हीच कापा ना. नाही नाही, मुलं बरोबरच बोलतायत. हा केक तूच काप. बरं बरं, ठीक आहे मग. मग आई न्यू इयरचा केक कापते आणि सगळी मुलं एकत्र टाळ्या वाजवतात. हॅपी न्यू इयर. हॅपी न्यू इयर मुलांनो. मी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देते की हे वर्ष तुम्हाला सगळ्यांना छान जाऊ आणि मागच्या वर्षीप्रमाणेच ह्या वर्षी सुद्धा तुम्ही अनेक आठवणी जमवाव्या. सगळी मुलं केक खातात आणि सगळेजण एकत्रित बसून डिनर घेतात. काकू, तुम्ही खूप टेस्टी डिनर बनवलंय. थँक्यू काकू. थँक्यू आई. हो हो, वेलकम बाळांनो. नीट खा आणि अजून काही हवं असेल तर मला सांगा. ओके ओके, आई. काकू. सगळेजण जेवण संपवून स्वीट डिश खात असतात. वाव, किती छान संध्याकाळ होती ना. खूप मस्त पार्टी होती ही. अरे चिंकी बाळा, अजून पार्टी संपली नाहीये. अजून तर मेन सरप्राईज बाकी आहे. बाबांचं बोलणं ऐकून सगळी मुलं आश्चर्यचकित होतात. सरप्राईज? कसलं सरप्राईज बाबा? चला, सगळेजण बाल्कनीत चला. सगळी मुलं बाल्कनीत जातात आणि तिथे ते पाहतात की तिथे खूप सारे पेपर लँटन्स ठेवले होते. वाव. आता आपण हे दिवे उडवणार. हो गट्टू, आपण हे सगळे मिळून उडवूया. या. सगळी मुलं बाबांच्या मदतीने ते दिवे उडवतात. समोर खूप सारे लालटेन उडत होते आणि ते दृश्य खूप छान दिसत होतं. खरंच हे दृश्य किती छान आहे. हॅपी न्यू इयर. तर अशा प्रकारे गट्टू आणि त्यांचे मित्र नवीन वर्षाचा आनंदाने स्वागत करतात. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.